हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. Recording in progress. आज आपण अध्याय नंबर 8 ला प्रारंभ करणार आहोत. आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 7 च्या लास्टच्या श्लोकामध्ये बघितलं होतं. स आदिभूत आदिदैवम माम साधी यज्ञम च ये विदु प्रयाण कालेपि च माम ते विदुर्युक्त चेतस. अर्जुनाने भगवंतांना विचारलं, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. हा लास्टचा श्लोक होता अध्याय नंबर 7 मध्ये, दॅट इज ज्ञान विज्ञान योग. त्यानंतर जेव्हा 8वा अध्याय चालू होतं, 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला 8व्या अध्यायाचं टायटल आहे अक्षर ब्रह्मयोग, किंवा त्यालाच नाव आहे ब्रॅकेटमध्ये भगवत प्राप्ती. राईट. आपण ऑलमोस्ट भगवद्गीतेच्या मध्यभागी पोहोचलेलो आहोत. यानंतरचा जो 9वा अध्याय आहे त्याला भगवद्गीतेचा सर्वात महत्वाचा मुकुटमणी मानला जातो. 9वा अध्याय. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय कर्मयोग आणि ज्ञान योग याच्यावरती विवेचन करतात. मधले 6 अध्याय हे भक्तियोगावरती विवेचन करतात, आणि त्या भक्तियोगामध्ये हा सर्वात महत्वाचा सेक्शन आहे मधला, अध्याय नंबर 8, 9 आणि स्पेशली 12वा नंतर पुन्हा. तर ह्या अध्यायाच्या सुरुवातीला या अध्यायाचा बॅकग्राऊंड आहे 7व्या अध्यायाच्या एंडला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, जी माहिती दिली ती. श्लोक नंबर 30 मध्ये भगवंतांनी 7व्या अध्यायात सांगितलं होतं आदिभूत आदिदैव आदियज्ञ. मग तेच प्रश्न अर्जुन येथे विचारतो एकदम चॅप्टरच्या सुरुवातीला. ते 3 प्रश्न होते, आणि प्लस मृत्यू समयी सुद्धा ते मला जाणू शकतात प्रयाण कालेपी. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात प्रयाण कालेपी हा फार महत्वाचा शब्द आहे. प्रयाण काले म्हणजे मृत्यू समयीचा वेळ हा फार महत्वाचा आहे. म्हणून हा जो 8वा अध्याय आहे याच्यामध्ये विवेचन केलं जाईल की आपण भगवंतांना मृत्यू समय कसे जाणू शकतो. राईट. आणि मग बाकीच्या प्रश्नांची उत्तर दिली जातील. तुम्हाला मी ऑलरेडी चॅप्टरचा ब्रेकअप दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तुम्हाला नंतर क्वेश्चन बँक पण देतील माताजी. तर हा पहिला सेक्शन आहे, श्लोक नंबर 1 ते 2 8व्या अध्यायातला अर्जुनाचे प्रश्न. श्लोक नंबर 1 वाचा. प्रतीक्षा निखिल पाटील माताजी वाचा. श्लोक नंबर 1. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम प्रभुजी. अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किं अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम भौतिक सृष्टी म्हणजे काय, आणि देवता कोण आहेत ते कृपया मला सांगा. टोटल त्याने 5 प्रश्न विचारलेत. ब्रह्म नंबर 1, सेकंड आत्मा, नंबर 3 सकाम कर्म, नंबर 4 भौतिक सृष्टी, नंबर 5 देवता. तुम्हाला याचे संस्कृत इक्विव्हॅलेंट्स श्लोकामध्ये ऑलरेडी दिसतील वर्ड टू वर्ड मिनिंग मध्ये, जे मागच्या अध्यायात विचारले होते. किम म्हणजे काय, ब्रह्म अध्यात्म, कर्म यानी की सकाम कर्म, अधिभूतम म्हणजे भौतिक सृष्टी, आणि आदिदैव म्हणजे देवता. राईट. सो हे 5 त्यांनी प्रश्न इथे विचारले या चॅप्टरच्या सुरुवातीला फर्स्ट श्लोकामध्ये, मागच्या चॅप्टरला कनेक्ट करून. बरोबर परपट मध्ये लिहितात तात्पर्य. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
राईट. आणि भगवंत त्याला त्याचं विश्लेषण करून देतात. नंतर सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात, अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे. अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता, तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारित होता. कारण त्याला माहित होते की श्रीकृष्ण या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारे सर्वोच्च अधिकारी आहेत. राईट. म्हणून हा शब्द आलेले तिथे पुरुषोत्तम. राईट. पुरुषोत्तम म्हणजे द सुप्रीम ऑथॉरिटी, जे सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहेत. सो लाईक दॅट या पहिल्या श्लोकामध्ये हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसऱ्या श्लोकात गोपीगण माताजी वाचा, श्लोक नंबर 2. गोपीगण माताजी श्लोक नंबर 2 वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्ण. येस. तर इथे तुमचा 6वा प्रश्न आला. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे? दिस इज द 6th क्वेश्चन. मागच्या श्लोकात 5 प्रश्न होते. ह्या श्लोकामध्ये मग त्यांनी 6वा प्रश्न विचारलाय. यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो. राईट. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो ह्या चॅप्टरचा महत्वाचा सब्जेक्ट मॅटर आहे, दॅट इज प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽस्मि नियतात्मभिः. भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हा झाला तुमचा 7वा प्रश्न. असे टोटल त्याने 7 प्रश्न विचारले. राईट. अर्जुनाने प्रायमरीली 6 प्रश्न आहेत मागच्या अध्यायातला कनेक्ट करून 6 टर्म्स, आणि मग त्यांनी एक 7वा महत्वाचा प्रश्न ऍड केला, दॅट इज मृत्यू समयी तुम्हाला ते कसे स्मरण करू शकतात. मग आता जेव्हा भगवंत ह्या प्रश्नांची उत्तर देतील, तर ह्या प्रश्नांची उत्तर देताना जसं समजा तुम्हाला जर समजा घाई असेल, प्रोग्राम थांबल्यावरती कधी कधी तुम्ही निघत असाल, तुम्ही इफ यू आर अ प्रीचर, तुम्ही प्रोग्राम कंडक्ट करत आहात आणि तुम्ही निघता धावत धावत, आता जायचंय, प्रोग्राम संपला, दुसरीकडे जायचंय, आणि तुम्हाला अचानक कोणीतरी येतोय, म्हणतो की थांबा माझे प्रश्न आहेत, आणि त्याने मग 7 प्रश्न प्रस्तुत केले. मग आता या 7 पैकी तुम्हाला मग डिसाईड करायचं असतं की सर्वात महत्वाचा प्रश्न कुठला आहे या वेळेला, जो एकदम अर्जंट आहे या व्यक्ती करता. मग तुम्ही ठरवता की ओके, ह्या 7 पैकी सर्वात महत्वाचा प्रश्न जो असतो त्याचं उत्तर तुम्ही थोडा विस्तारामध्ये देता, आणि राहिलेले जे प्रश्न असतात त्याचं तुम्ही शॉर्ट मध्ये उत्तर देता, सूत्र रूपामध्ये. बरोबर आहे. त्याचप्रमाणे भगवंत इथे काय करतात, जेव्हा 3रा श्लोक चालू करतात तेव्हा 3ऱ्या श्लोकाच्या बिगिनिंग पासून अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं देतात, परंतु जे पहिले 6 प्रश्न आहेत त्यांची शॉर्ट मध्ये उत्तरं देतात, एक लाईनीमध्ये. आणि 7वा जो प्रश्न आहे, कारण तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की मृत्यू समयी आपण काय केलं पाहिजे आणि भगवंतांना कसं स्मरण केलं पाहिजे, त्याचं उत्तर विस्तारामध्ये देतात. राईट. सो लाईक दॅट जेव्हा बिगिनिंग होईल, जेव्हा 3ऱ्या श्लोकापासून. आणि म्हणून तुम्ही तात्पर्यामध्ये दिसेल, तात्पर्यात पण प्रभुपादांनी त्याच प्रश्नाला उचललेलं आहे. एकदम बिगिनिंगला भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, सर्वांनी माईक म्यूट करून ठेवायचे. हरे कृष्ण. एकदम बिगिनिंगला भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधले जाऊ शकते. श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व आदिदेवांचे प्रमुख आहेत. इंद्र आणि श्री विष्णू दोघांचाही यज्ञाद्वारे उपासना केली जाते. पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहे की वास्तविकपणे कोण यज्ञपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करीत आहे. राईट. सो दिस इज वन थिंग यज्ञपती बद्दल लिहिलं प्रभुपादांनी. आणि दुसरं, मधुसूदन हा जो शब्द आहे वापरलेला, मधुसूदन, तुम्हाला हे फर्स्ट चॅप्टर मधून गेलं होतं. मधुसूदन, अर्जुन भगवंतांना मधुसूदन म्हणून का संबोधत आहे,
प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णाने मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने मधुसूदन या नावाने संबोधले आहे. आजच मी म्हणजे आर्ग्युमेंट नाही, पण माझी बहीण आहे छोटी, तिच्यासोबत थोडा आर्ग्युमेंट चालू होता. आर्ग्युमेंट म्हणजे ती म्हटली की महामंत्र में सब कुछ है. मी म्हटलं यस, महामंत्र में सब कुछ आहे. पण म्हटलं पण आपण नंतर मग नरसिंह प्रेयर पण गातो. दॅट सेम महामंत्र आपल्याला, म्हणजे महामंत्र ऍक्च्युली भगवत प्रेम देण्याकरता आहे आपल्याकरता, राईट. आणि ऍक्च्युली महामंत्र प्रेयर करताना भौतिक लाभाची इच्छा करायची नसते. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही नामवापरामध्ये ऐकता, वाचता ना तुम्ही नामवापरामध्ये, की जर आपण भगवंताचं नाव घेत असेल, महामंत्र स्पेशली हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि आपण जर काही भौतिक आकांक्षा ठेवली असेल तर तो अपराध होतो, राईट. तुम्ही म्हणत असेल की नाही, मी माझ्या भक्तीच्या उन्नतीकरता मागत आहे, माझे भौतिक कष्ट दूर व्हावेत आणि मग भगवंतांकरता मी प्रार्थना करत आहे महामंत्रामध्ये, तर दॅट इज ओके. आणि यावनी स्टील मग भगवंताने काय केलं, स्वतःला वेगवेगळ्या नावांमध्ये अवतरित केलेलं आहे. जसं एक इथे नाव आहे भगवंतांचं मधुसूदन, त्यांनी मधु दैत्याचा वध केलेला आहे. म्हणून इथे भगवंत प्रभुपाद काय म्हणतात, श्रीकृष्णाने मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधित आहे. वास्तविक हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हाव्यास नको होते, कारण अर्जुन श्रीकृष्णांचा भक्त होता, म्हणून हे संशय असुरासारखे आहेत. श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल आहेत, म्हणून अर्जुन येथे त्यांना मधुसूदन नावाने संबोधित आहे. सो स्पेसिफिक इन्कार्नेशन्स, दे हॅव स्पेसिफिक फंक्शन्स. प्रत्येक भक्ताचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्यानुसार भगवंत वेगवेगळे अवतार घेतात, राईट. प्रल्हाद महाराजांसमोर नरसिंहदेवानी प्रकट झाले असते तर मग नाही झाले का, कारण प्रल्हाद महाराजांची ध्रुव महाराजांची नीड वेगळी होती, म्हणून तिथे वेगळे भगवंत आले. प्रल्हाद महाराजांची नीड वेगळी होती, तिथे वेगळे भगवंत आले, राईट. वराह अवताराची वेगळी नीड होती, वराह अवतार आले. बुद्ध अवतार वेगळ्या अवतार उद्दिष्ट करता आले. कल्की अवतार वेगळ्या उद्दिष्ट करता येतील. जेव्हा कोणी महामंत्र बोलणारच नाही तेव्हा सगळ्यांच्या माना छाटून टाकतील, छट छट छट, फिनिश. प्युरिफिकेशन बाय किलिंग, नो मर्सी, इन द सेन्स दॅट मर्सी बाय किलिंग, राईट. मग मी त्याला सांगत होतो की महामंत्र जे आहे ते आपल्याला भगवत प्रेम देण्याकरता आहे, आणि ह्या भगवत प्रेमाला प्राप्त करण्याकरता जेव्हा ऑब्स्टॅकल येईल तेव्हा मग तुम्हाला विशिष्ट प्रेयर करावं लागतात. दॅट इज नरसिंहदेव, की मेरे महामंत्र के जप में से ऑब्स्टॅकल हटा दो. तो नो डाउट महामंत्र इज नरसिंहदेव ओनली, राईट. पण भगवंतांनी एक वेगळा अवतार घेतलाय स्पेसिफिकली अर्जन्सी मध्ये. ते हे जननिवास प्रभू सांगायचे, ऍक्च्युली पंकज आंग्रे प्रभू का जननिवास प्रभू सांगायचे मायापूर मध्ये, कि भगवान के मायापुर में राधा माधव भी है, आणि मायापूर मध्ये काय आहे, नरसिंहदेवांचा पण विग्रह है, राइट. मग आता कोई बोलता है कि अगर राधा माधव है तो फिर नरसिंहदेव की क्या जरूरत है, राधा माधव में सब कुछ है ना. डेफिनेटली सब कुछ है, परंतु राधा माधव हे काय आहेत, आपल्या लिलेमध्ये मग्न आहेत. आपण त्यांना जर काय डिस्टर्ब करायचं, आज सुनो ना, आज घर में पानी नहीं आया, आज देखो ना क्या हो गया, मेरे को बुखार आया है. तर नो डाऊट भगवंत आपल्याला, राधा माधव पण आपल्याला हेल्प करतील, पण भक्ताचा एटीट्यूड काय है कि अरे क्यों भगवान को डिस्टर्ब करने का, भगवान अपने रासलीला में मगन है या भक्तों के साथ आदान प्रदान कर रहे हैं, मैं जाके उनको क्यों डिस्टर्ब करूं. लेकिन उन्होंने क्या किया है, अपना और एक रूप बनाया है आपके स्पेसिफिक प्रॉब्लम को हैंडल करने के लिए. सो दैट इज नरसिंहदेव. दैट इज सो मेनी अदर इन्कार्नेशन, जे वेगवेगळे भगवंताचे अवतार झालेले आहेत. तुम्हाला समजा एकदम हे झालंय की अच्छा बहुत हेल्थ खराब हो गया है, नरसिंहदेव से प्रार्थना करो, राधा गोपीनाथ से भी कर सकते हो और करो, बट स्टिल नरसिंहदेव आए हैं, वही गोपीनाथ नरसिंहदेव के रूप में आए हैं. एकदम अर्जेंसी में आए हो कि भक्त को प्रॉब्लम हो गया है. So of course same गोपीनाथ कैन अपीयर एज नरसिंहदेव also,
पण विशिष्ट नावाने जेव्हा आपण भगवंतांना संबोधतो ना तेव्हा आपलं काम पटकन होतं. आता जर तुम्ही मधुसूदन भगवंतांना आठवतं, हो आय एम द किलर ऑफ डिमन, मी असुरांचा वध करणार आहे, आणि आता अर्जुनाच्या मनामध्ये आसुरी संशय आलेले आहेत, लगेच त्यांना आठवतं मे बी कृष्णा इज बिझी विथ ब्रज लीला. तुम्ही मला मधुसूदन मधुसूदन कदाचित. आता तुम्हाला एक प्रभाताचा एक पास्ट टाइम आहे, प्रभात एक स्टोरी सांगतात. एक हे असतो एक पाठशाळा असते, त्या पाठशाळेमध्ये म्हणजे जुनी गुरुकुल टाईप. एकदा गुरुजींचा बर्थडे असतो, व्यासपूजा असते. गुरुजी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात की कल आप आओगे तो मतलब कुछ ना कुछ लेके आओगे, गिफ्ट लेके आओगे, राइट, लेके आना. मग हा एक मुलगा असतो त्या सगळ्या मुलांमध्ये, गरीब मुलगा असतो फार. हा घरी येतो आणि आईला सांगतो की अरे मम्मी कल गुरुजी का बर्थडे है, गुरुजी को कुछ देना है, लेकिन हमारे पास तो कुछ भी नहीं, बहुत गरीब है, हम क्या देंगे उनको. त्याला आई म्हणते की देखो एक मित्र है हमारा, वो मित्र है ना, आप मांगोगे ना उससे, वो दे देगा आपको, कुछ चीज आपको दे देगा वो गुरुजी को देने के लिए. तर तुम्ही वनात जावा आणि त्याला आवाज द्या, तो येईल तुझ्याकडे. हा मुलगा म्हणतो त्यांचं नाव काय? मग आई म्हणते उसका नाम आहे दीनबंधू. मी ऐकलंच स्टोरी. मग हा मुलगा जातो, दीनबंधू 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 किधर आहे दीनबंधू. आता बघा नाव कसं आहे, नावाने जो भक्त आहे त्याची समस्या कळते, राईट. तो बिचारा पीडित आहे, त्याच्याकडे काही संपत्ती नाहीये. आता ऑफकोर्स दीनचा अर्थ दुसरा पण होतो की आपण या जगामध्ये काय आहोत, पतित आहोत. सो देयर इज ऑल्सो वन मीनिंग. एंड एट द सेम टाइम कि मेरे पास मतलब मैं पतित तो हूँ और कुछ मेरे पास धन दौलत पैसा कुछ भी नहीं, मैं गरीब हूँ बहुत. दिनों के नाथ है आप, दीनानाथ, राईट. तो ऑफकोर्स आपण तर ह्या जगात गरीबच असतो. ज्याच्याकडे पैसे आहेत तो पण गरीबच असतो. असं नाही की ज्याच्याकडे पैसे आहेत तो श्रीमंत झाला. पण ऍट द सेम टाइम ज्याच्याकडे पैसे नाही येतो म्हणू शकतो दीनबंधू मदत करो मेरी. मग भगवंत येतात, भगवंत प्रकटून म्हणतात क्या चाहिए तुझे बेटा. दीनबंधू हूं ना मैं. तो सांगतो ऐसा ऐसा टीचर का बर्थडे है, मुझे कुछ देना है, मेरे पास कुछ नहीं है, हमारे घर में कुछ भी नहीं है टीचर को देने के लिए. दीनबंधू काय आहेत, कृष्ण आहेत, राईट. कृष्ण त्याला हे देतात, मटका देतात. त्या मटक्यामध्ये दही असते. आता कृष्ण काय देतील, गोळबाळ आहेत ना, दही देतात त्याला मटक्यामध्ये, जाओ गुरुजी को दे देना. हा मुलगा येतो, छोट मटक्यामध्ये दही असतं. गुरुजी रागावतात, म्हणतात ये स्टूडेंट ये लेके आया, वो स्टूडेंट ये लेके आया, तुम क्या लेके आए, दही लेके आए, इतना सा दही, इससे क्या होगा. आणि त्याला खाली फेकून देतो. पण त्याची गंमत काय होते, भांड्याच्या खाली फेकतं, ते उचलतो, तिथे दही तसंच असतं, पुन्हा त्याला काहीतरी तो करतो, पाडतो वगैरे, दही संपतच नाही. त्याच्यामध्ये दही अनलिमिटेड राहतो, म्हणजे पळत संपतच नाही दही. पूर्ण वर्गाला वाटून तरी संपत नाही दही. टीचरला आश्चर्य वाटतं. ऑफकोर्स म्हणजे स्टोरी प्रॉपर सांगतात की पहिले भगवंत काय आहेत, दीनबंधू आहेत. दुसरे भगवंत काय आहेत, तुम्ही ईशोपनिषद वाचलेले आहेत ना. काय वाचलं तुम्ही ईशोपनिषद मध्ये, काय वाचलं एकदम बिगिनिंगला तुम्ही ईशोपनिषद मध्ये स्टडी केलं होतं. ओम पूर्णमदम पूर्णमिदम. भगवंत काय आहेत, त्यांच्यापासून किती युनिट जरी बाहेर पडले, आपल्या खिशातनं जर 100 रुपये गेले तर काय होतं, 100 रुपये गेले. तुमच्याकडे जर 500 रुपये असतील, त्यातले जर कोणी 100 रुपये घेतले, तुमच्याकडे 400 उरले. 200 घेतले तर 200 उरले, 500 घेतले तर काहीच नाही उरले. पण भगवंत असे त्यांच्याकडनं 500 घेतले तरी 500 काय, 500 हजार लाख करोड कोटी उरतात त्यांच्याकडे तरी सुद्धा, अनंत. सो दिस इज द वे. हे मधुसूदन हे विशिष्ट नावाने भगवंतांना संबंधाचा अर्थ असा आहे की विशिष्ट हेतू करता आपण भगवंतांना हाक मारतो, राईट. म्हणून असे वेगवेगळे विशिष्ट त्याला समजवतो. मला आठवलं ते समजत होतं की थोडस नरसिंहदेवांचं प्रेयर करणे जरुरी आहे, बाकी प्रेयर्स करणे जरुरी आहे, आणि महामंत्र डेफिनेटली दॅट इज अवर लाईफ अँड सोल. महामंत्र जप करण्याकरता आपल्याला सगळे सपोर्ट सिस्टम्स आहेत, राईट. सेम कृष्णा इन डिफरंट फॉर्म्स. आणि मग जर तुम्हाला खरंच म्हणजे जे एक्झॉल्टेड होऊन जातात डिवोटीज, ते डेफिनेटली इट्स नॉट दॅट ते बघत नाही डिफरन्स की महामंत्र में डिफरन्स आहे, नरसिंहदेव के मंत्र में डिफरन्स आहे, सेम त्यांना दिसतं. पण आपण सध्या तरी भौतिक जगामध्ये आहोत, भौतिक स्तरावरती आता आपल्याला विशिष्ट समस्या असतात आपल्या, राईट.
विशिष्ट समस्यांकरता विशिष्ट अवतार. सो लाईक दॅट. अशा प्रकारे भगवंत तिथे म्हणतात. आणि पुढच्या श्लोकात तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात प्रयाण काळे. ह्या श्लोकामध्ये प्रयाण काळे हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रयाण म्हणजे प्रयाण करणे, राईट. प्रयाण करणे, प्रयाण, राईट. प्रयाण करता ना, कुठे कुठे प्रयाण करता तुम्ही? प्रयाण करता ना, त्याला म्हणतात ना प्रयाण करणे, उडणे, टेक ऑफ, फ्लाईट टेक ऑफ करते, प्रयाण करणे. तसं मृत्यूच्या अंतला आपण टेक ऑफ करतो. आपण सगळे ह्या शरीराला सोडून इथनं टेक ऑफ करतो. आणि लँडिंग कुठे होणार माहित नाही आपल्याला. लँडिंग कुठे होणार? जेव्हा ती फ्लाइट निकते, त्या फ्लाइट में जो प्रोग्रामिंग किया होगा, मतलब बताया होगा पायलट को यहाँ जाना है, इधर दिल्ली जाना है, तो दिल्ली के लिए ये एंगल में इतना पॉइंट में आपको ये डिग्री में प्लेन को घुमाना है, इस डायरेक्शन में. उस प्रोग्रामिंग के आधार के ऊपर प्लेन उडता है. सिमिलरली आपल्या जीवनाच्या अंतला आपण आयुष्यभर जे प्रोग्रामिंग बनवलेलं आहे त्या प्रोग्रामिंगच्या आधारावरती आपलं डिसाइड होतं डायरेक्शन. इतना डिग्री में इस दिशा में इतना उडना है आपको, राइट. तर प्रभुपाद लिहितात या श्लोकातील प्रयाण काळे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते. कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे. मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते? मृत्यूसमयी सर्व शारीरिक कार्य विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंताचे स्मरण होऊ शकत नाही. म्हणून कुलशेखर महाराजांचं कोटेशन प्रबोधन दिलेलं आहे. कुलशेखर महाराज म्हणतात की अभी मैं क्या हूं, एकदम हेल्दी हूं, स्वस्थ हूं, तो इस समय अगर मैं मर जाऊंगा तो अच्छा है. इन द सेंस कि अभी मैं भगवान का नाम लेते लेते शरीर छोड़ सकता हूं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. और अगर मृत्यू के अंत तक मुझे इंतजार करना पडे तर मला माहित नाहीये तेव्हा माझा माहिती तुम्हाला मरताना कसा म्हातारीला म्हणजे एकदम एज होऊन गेलं असतं, किंवा एज जरी झालं नसेल तरी पण मरताना काय होतं, स्पेशली जेव्हा थोडं एज झालं असेल ऍडव्हान्स एज, तर आपला गळा हे कफ वात पित्त इम्बॅलन्स होऊन जातं आणि आपला गळा भरून देतो कफाने किंवा वात म्हणजे पित्ताने कफाने, आणि आपल्याला बोलता येत नाही किंवा स्मरण करता येत नाही, राईट. मृत्यू समय सर्वात कठीण अवस्था असते. आज आपल्याला थोडस जर आपल्या आयुष्यामधलं जर काही हरवलं गोष्ट आपली तर आपल्याला किती हे होतं. तुम्हाला सांगितलं होतं ना ते आमच्या एकदा एक आमच्या स्टाफचा मोबाईल हरवला होता म्हणजे तिथं बाजूला पडला होता. त्याला वाटलं की हरवला, तो म्हणतो असं करतो तो. म्हणजे असं म्हणजे जणू काही आता प्राण म्हणजे त्याचा बाहेर येणार आहे आता. आपलं एक मोबाईल असा गेल्यावरती आपल्याला असं वाटतं, मग जेव्हा मोबाईल काय, मोबाईल सोबत हे शरीर जे आहे हा मोठा मोबाईल आहे, राईट. या शरीराला सोडायचं आहे, या शरीरासोबत असणाऱ्या सगळ्या गोष्टी सोडायच्या आहेत, राईट. एकांतामध्ये सोडता येऊ शकत नाही, सगळ्या आपण मिळून सोडू शकतो आपण. सत्संगामध्ये शरीर सोडणं सोपं असतं, राईट. त्यावेळेला आपल्याला एकांतामध्ये असलं आपल्याला भीती वाटते, काय होईल माझं, काय होणार, म्हणजे काय शरीर सोडणार आता ते. पण आपल्याला आसक्ती असल्यामुळे भीती असते, टेन्शन येतं, आणि अशा अवस्थेत आपण भगवंताची स्मरण करू शकत नाही. म्हणून कुलशेखर महाराज म्हणतात की आता मी निरोगी आहे, कृपया माझं शरीर हे तुम्ही काढून घेऊन टाका. इन द सेन्स की प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरण कमलामध्ये प्रवेश करू शकेल. शेवटच्या चार लाईन मध्ये प्रॉपर लिहितात, परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल मला कळत नाही. कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्ध होईल आणि मी तुमचा नामजप करू शकेल की नाही. म्हणून मी त्वरित मेलेले उत्तम आहे. मृत्यू समयी श्रीकृष्णाच्या चरण कमळावर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारत आहे. नाव मग आता एवढं विचारल्यावरती मग भगवंत जेव्हा अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला चालू करतात तेव्हा तिसऱ्या श्लोकामध्ये जे पहिले 6 प्रश्न त्याचं शॉर्ट मध्ये उत्तर देतात, जसं मी सांगितलं होतं, आणि 7व्या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये देतात. श्लोक नंबर
3 वाचा प्रमोद जाधव प्रभू, श्लोक नंबर 3. हरे कृष्ण प्रभुजी. श्री भगवान उवाच अक्षरम ब्रह्म परम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भाव उत्सव करा विसर्ग कर्म सन्निधः. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी डेफिनेशन देऊन टाकलं त्यांनी. ब्रह्म म्हणजे काय? अविनाशी जीवात्मा, त्याला ब्रह्म म्हटले जाते. त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हटले जाते. आणि जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्याला कर्म म्हटले जाते. ज्याने आपण ह्या जगामध्ये वावरतो आणि कर्म निर्माण करतो आणि त्या कर्माने आपण शरीर निर्माण करतो. राईट. जसं आपण कर्म करतो त्या प्रकारे शरीर निर्माण करतो, आपण क्रिएट करतो. जसं तुम्ही अभ्यास कराल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, त्या प्रकारे तुमची डिग्री तुमच्या समोर दिसत असते. अच्छा, ज्यादा अच्छा पढ़ाई करेगा तो सामने दिखता है. इंजीनियरिंग का डिग्री, मेडिकल डिग्री, मैनेजमेंट का डिग्री. थोड़ा कम पढ़ाई करेगा अकाउंट्स, थोड़ा कम पढ़ाई करेगा आर्ट्स, थोड़ा कम पढ़ाई करेगा नो डिग्री. आपण आपल्या याने तयार करत असतो. त्याच प्रकारे इथे आपण एक त्याला कर्म म्हणतात. तर हे दिले उत्तर त्यांनी, भगवंतांनी इथे 3 उत्तर दिलेली आहेत. सॉरी, या 1 2 3 उत्तर दिली. ब्रह्म म्हणजे जीवात्मा, अध्यात्म म्हणजे त्याचा स्वभाव, नित्य स्वभाव, आणि त्याच्या बद्ध स्वभावाला ज्याने कर्म निर्माण होतं त्याला कर्म असे म्हणतात. राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात 3ऱ्या लाईनीमध्ये, प्राकृत जगातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वभाव अवस्थेपासून भिन्न असते. भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो. तथापि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हा त्याचा स्वभाव असतो. राईट, ओरिजिनल स्वभाव असतो. आणि मग नंतर पुढच्या तात्पर्यामध्ये नेक्स्ट लाईन मध्ये प्रभुपाद विस्तारामध्ये लिहितात कर्म काय असतं. राईट. तर कर्म म्हणजे आपण जगात जेव्हा कर्म करतो, कार्य करतो, तेव्हा आपण विशिष्ट प्रकारच्या भावना तयार करतो आणि त्या विशिष्ट प्रकारच्या भावनांमुळे आपल्याला विशिष्ट प्रकारचं शरीर प्राप्त होतं. राईट. त्याचं तुम्ही विस्तारामध्ये लिहिलं, प्रबंध लिहिलंय. त्याच्या नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये प्रभू लिहितात, चांडोक्य उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञविधींचे वर्णन केलेले आहे. यज्ञकुंडामध्ये 5 प्रकारच्या अग्नीमध्ये 5 प्रकारच्या आहुत्या दिल्या जातात. हे 5 अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष. 1 2 3 4 5. आणि ह्या 5 प्रकारच्या यज्ञ, हे सगळे अग्निकुंड आहेत. राईट. कुठले कुठले यज्ञकुंड आहेत? 5 अग्नी कुठले आहेत? स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष. आणि यांना 5 प्रकारच्या आहुत्या कुठल्या आहेत? 5 प्रकारच्या यज्ञ आहुती म्हणजे पहिली श्रद्धा. राईट. स्वर्गामध्ये जायचं तर श्रद्धा पाहिजे आपल्याला. त्यानंतर चंद्रावरील भोगता, त्यानंतर पृथ्वी, वर्षा, पाऊस, त्यानंतर अन्न आणि वीर्य. आता मग ह्याच्यातल्या एका गोष्टीचं फक्त विवरण पुढच्या तात्पर्यामध्ये गेलेलं आहे. प्रभुपाद देतात, यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्गलोकाच्या प्राप्तीकरता विशिष्ट यज्ञ करतो. राईट. आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकांची प्राप्ती होते. जेव्हा यज्ञजन्य पुण्य क्षीण होतं तेव्हा जीव पर्जन्य रूपाच्या रूपात पृथ्वीवर परत येतो. मग तो धान्याचे रूप धारण करत आणि मनुष्य ते धान्य खातो, त्याचे रूपांतर वीर्यामध्ये होते आणि त्या वीर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते. आणि या प्रकारे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच्या चक्रावरची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होते. अशा प्रकारे जीवात्म्याच्या जगामध्ये ये जा सुरू होते. राईट. स्वर्गातनं तो पडतो, पावसाच्या माध्यमातून वनस्पतीमध्ये जातो, वनस्पतीमधनं अन्न बनतं, अन्न पुरुषाच्या पोटात जातं, त्याने वीर्य तयार होतं आणि वीर्य स्त्रीच्या गर्भामध्ये बीज धारणा करते आणि त्याने आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. राईट. सो दिस सायकल हे 5 प्रकारचे हे आहेत. तर मनुष्य जेव्हा अन्न खातो, जसं आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपण यज्ञ करत आहोत का? आपण यज्ञ करतो ना.
जर ते अन्न भगवंतांना ऑफर केलेलं असेल तर आपण यज्ञ करत असतो. भगवंतांना अर्पण केलेलं अन्न जर आपण खाल्लं तर शरीर काय यज्ञकुंड आहे, से फॉर एक्झाम्पल आपण यज्ञकुंडामध्ये टाकतो, त्याने शरीर काय होतं, स्वस्थ बनतं आणि आपण भगवंतांची सेवा करू शकतो. कुठल्याही यज्ञाचा अंतिम उद्देश काय असतं, भगवंतांची सेवा करणे, भगवंतांची प्रसन्नता. राईट. म्हणून आपण जेव्हा खातो, म्हणजे विचार करा, आपण कृष्ण भावनेमध्ये दररोज यज्ञ करतो. दिवसात किती वेळा करता तुम्ही यज्ञ? मोजून घ्या. सकाळी उठल्यापासून यज्ञ चालू होतं, त्या यज्ञाचं मेडिटेशन आजपासून चालू होतं. कल सुबह कौन सा यज्ञ करना है, अच्छा नाश्ते में क्या होगा, पराठा, पुरी, समोसा, सांबार वडा, काय काय बनवता तुम्ही? आज कुठला यज्ञ करणार आहात? म्हणजे आता क्लास झाल्यावरती यज्ञ होईल ना. राईट. आणि प्रभुपादाने एकदा विचारलं होतं एका शिष्याने, प्रभुपाद हम लोग जो खाते हैं प्रसाद, यू नो, तो हमारे पेट के अंदर जो जीवात्मा है उनको कुछ मिलता है क्या? प्रभुपाद बोले हाँ, आप जब खाते हो ना प्रसाद तो हमारे पेट में बहुत सारे जीवात्मा है ना, उनको भी प्रसाद मिलता है. इस प्रकार आप क्या कर रहे हैं, समाज सेवा कर रहे हैं. राईट. जे लोक प्रसाद खात नाही ते लोक काय करतात, मग त्यांना बद्ध बनवतात जे जीवात्मा आपल्या शरीरामध्ये आहेत. पण आपण प्रसाद खाल्ल्याने काय होतं, त्यांची उन्नती होते. अशा प्रकारे तर हे वेगवेगळे कॅटेगरायझेशन दिलेले आहेत. स्वर्गामध्ये जाण्याकरता काय लागतं, श्रद्धा लागते. म्हणून श्रद्धा आहे अग्निकुंडामधील त्याचे आहुती आहे. अँड लाईक दॅट. तर हे ट्रान्समायग्रेशन आहे. आणि मग शेवटच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपादांनी मायावाचं खंडन केलेलं आहे की कशा प्रकारे जीवात्मा असतो, भगवंत असतो. तुम्ही ते वाचा, तुम्ही बऱ्याचदा वाचलेलं आहे. लाईक दॅट. त्यानंतर मग 4थ्या श्लोकामध्ये अजून उरलेल्या प्रश्नांची उत्तर देतात. संगीता माताजी वाचा, श्लोक नंबर 4. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. अधिभूताक्षरो भाव पुरुषच्चादिदैवतम यज्ञो अहमेवात्र देहे देहभृतामर. हे देहाभृतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैवत असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर राहिलेले जे उरलेले टर्म्स होते त्याची सगळ्यांची उत्तर देऊन टाकली भगवंतांनी. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ. राईट. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद एक ठिकाणी लिहितात, पहिल्या 4-5 लाईन सोडल्यावरती, या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे. कारण या शब्दाद्वारे भगवंत निक्षून सांगतात की परमात्मा त्यांच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारी स्थित असतो आणि तो जीवांच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्याच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्यांच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. राईट. लाईक दॅट. आणि शेवटला मग विराट रूपाचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे म्हणजेच आदिदैवताचे ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते. म्हणजे ज्यांना भगवंतांचा अर्चविग्रह बघायची सवय नाहीये किंवा त्यांना जमत नाही बघायला, त्यांना सांगितलं जातं की हे जग काय आहे बघ, हे आकाश भगवंतांचं काय आहे, आकाशामध्ये असणारे सूर्यचंद्र डोळे आहेत, हे जे पर्वत आहे ते भगवंताच्या शरीरातली हाडं आहेत, ही झाडं जी आहेत ते भगवंताच्या शरीरावरील केस आहेत, हे ज्या नद्या आहेत भगवंताच्या शरीरावरून निघणारा घाम आहे. अशा प्रकारे त्याला मेडिटेट करायला सांगितलं जातं विराट रूपावरती, ज्याला डायरेक्ट भगवंतांचं साक्षात रूप स्वयं भगवान कृष्ण रूप बघायची सवय नाहीये त्याला. राईट. ते एक ऑप्शन त्याच्याकडे असतं. म्हणजे ग्रॅज्युअली ज्याला काहीच भगवत तत्वज्ञान नाही त्याला हळूहळू वर घेऊन जायचे. दॅट इज आदिदैवत, विराट रूप, सगळ्या देवतांनी मिळून बनलेलं आहे. अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर मग शेवटचा प्रश्न उरतो की मृत्यू समय भगवंतांना आपण कसं स्मरण करावं, त्याचं उत्तर भगवंत स्टार्ट करतात श्लोक नंबर 5 पासून. मग हे जे श्लोक आहेत 5, 6, 7 आणि 8 आणि 9
स्पेशली 5, 6, 7 वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्सेस. भगवान प्रभुपादांनी कितीतरी म्हणजे प्रत्येक लेक्चर मध्ये ऑलमोस्ट आहेच या श्लोकांचं कोटेशन. गीतेमधले सर्वात महत्वाचे श्लोक आहे ते. श्लोक नंबर 5 वाचा. मधुसूदन प्रिय माताजी. हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरं मध्वं यातीन अस्ति संशयम्. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यामुळे संशय नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत एकदम ठामपणे सांगतात यामध्ये काही संशय नाहीये. जो माझं स्मरण करतो मृत्यू समय, राइट. अंतकालेच मामेव. अंतकाल तो सबका आने वाला है. कोई है जिसका अंतकाल नहीं आया है? कोई सोच रहा है कि 15 मिनट में अंतकाल आएगा, अभी मतलब क्लास का अंतकाल होगा. आज क्लास का अंतकाल 8:30 के बाद भी होगा. 9 बजे तक है. म्हणजे जेवढं जास्त नाही घेणार मी. धीर ठेवा, ठीक आहे. 15-20 मिनिटं आणखी. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्यांनी स्क्रीनवरती आपले डोकं वगैरे चुकून आपटलं असेल त्यांनी उचला. जागृत व्हा. ओके. आता आज रात्री घेऊन एवढ्या झोप लागत नाही. प्रसाद घेतल्यावर झोप लागेल. ते हा श्लोक इतका महत्वाचा आहे. याला प्रभुपाद लिहितात अंतकाले म्हणजे अंतकाळी. मामेव. मामेव मतलब सिर्फ मुझे. माम एव, राइट. स्मरण. स्मरण यानी कि याद करना. मुक्त मतलब मुक्त हो जाएगा. कलेवर यानी कि शरीर से क्या हो जाएगा? शरीर से मुक्त हो जाएगा. ये प्रयाति. ये प्रयाति म्हणजे पुन्हा काय? प्रयाण करणे, राइट. टेक ऑफ. फ्लाइट टेक ऑफ करने वाला है अभी. उस समय जो मुझे याद करेगा वो क्या होगा? माझी प्रकृती प्राप्त करतो म्हणजे माझ्याकडे येतो तो. म्हणजे माझ्यासारखं वैकुंठ स्वरूप प्राप्त करतो. चतुर्भुज रूप. वैकुंठामध्ये गेला तर, गोलोकमध्ये गेला तर द्विभुज रूप, अयोध्येमध्ये गेला तरी द्विभुज, द्वारकेमध्ये पण द्विभुज, पण भगवंतासारखं सच्चित आनंद शरीर. प्रभुपाद लिहितात या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपला देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य प्रकृतीची तत्काळ प्राप्ती होते. याचा अनुभव तुम्हाला दररोज येईल. जितना अच्छा चैंटिंग सुबह होता है उतना अच्छा दिन भर कृष्ण का स्मरण होता है. हे अंतकालेचा आपण डेली प्रॅक्टिस करू शकतो. डेली बेसिस वरती. जितना अच्छा भगवान का स्मरण सुबह करते हैं उतना अच्छा दिन भर स्मरण चलता रहेगा. आता मग मुकुंदमाला स्तोत्रामध्ये एक प्रेयर मुकुंदमाला मागे आपण बघितली मागच्या तात्पर्यामध्ये. त्यात सेम प्रेयरला तुम्ही बघून घ्या. मुकुंदमाला कुलशेखर महाराज म्हणतात मुकुंदमाला स्तोत्रामध्ये की जो हंस असतो ना तो कमळाच्या आतमध्ये जे असतं ना मधु असतं ना कमळाच्या याच्यामध्ये फुलाच्या आतमध्ये ते म्हणतात की एक तर पहली गोष्ट है कि मृत्यु के समय में क्या होता है कि कंठ अवरोध होकर कफ वात पित्त के इम्बैलेंस की वजह से उच्चारण करना या फिर याद करना कठिन जाता है. दैट इज वन थिंग. म्हणून ते म्हणतात की मला आता शरीर त्यागू द्या. आणि नंतर ते म्हणतात की मैं क्या कर रहा हूं, ये जो कमल का जो कमलाचं जे स्टेम आहे त्याच्यात जे फूल आहे त्याच्यामध्ये मी एवढा एंटंगल झालो म्हणजे एवढा गुंतलोय ते नेक्टर घेण्याकरता कि एक बार में उसमें घुस गया तो बाहर आने का चांस ही नहीं होता है मुझे. इतना मैं अंदर फंस गया वो नेक्टर ढूंढने के लिए. इसी तरह से अशा प्रकारे कुलशेखर महाराज म्हणतात की भगवान मुझे भी आप में इतना एंटेंगल होने दो. एवढं गुंतून दे मला तुमच्यामध्ये गुंतागुंत होऊन दे माझी की मैं बाहर ही ना आ पाऊं. जसं या जगामध्ये आपण गुंतागुंत करून जातो ना. या जगामध्ये आपण एवढं गुंतून जातो या जगातल्या गतिविधींमध्ये. इसने किसी ने कुछ कहा है ना. कभी कभी ऐसा होता है किसी ने कुछ कह दिया 2 दिन तक मौन व्रत. फिर महामंत्र भी बोलता नहीं वो उसमें भी मौन व्रत कर देता है. जब माला रहेगा हाथ में ऐसा रहता हूं. म्हणजे आतमध्ये बोलायचा प्रयत्न करतो पण निघतच नाही तोंडात ना. झालं तुमच्यासोबत असं कधी नाही झालंय? बरं माणसात तुम्ही सगळे माझ्यासोबत होतं.
कधी जर म्हणजे कोणी असं काही अपमान केला किंवा कोणी काय बोललं की जे आपल्याला कधी पटतच नाही आणि एखाद्याने जर काही विश्वासघात केला आणि पण आपण त्याला काही बोलू शकत नाहीये. प्रॉब्लेम कसा जगामध्ये कसा असतो प्रॉब्लेम, कोणी तुम्हाला बोललं ठीक आहे आपण त्याला उत्तर पण देतो लगेच, पण जर कधी कधी सिच्युएशन अशी लाईफ मध्ये येते तुम्हाला कोणी काही बोलून जातं आणि एवढं खटकतं तुम्हाला, पण आपण त्याला काय बोलू शकत नाही, कारण बोललो तर सिच्युएशन आणखीन बेकार होऊन जाणार असते. मग कसं असतं ते म्हणतात ना पचवून टाकायचं असं, खायचं म्हणजे त्याला खायचं आतमध्येच. जो अपमान झालेला आहे किंवा जे तुम्हाला खुंटत आहे त्याला काय म्हणतात, ते दुखत आहे त्याला गिळून टाकायचं. सोपं नसतं हो. मग काय होतं ते 2 दिवस जपमाळा असते हातामध्ये हरे कृष्ण, फक्त पहिले हरे कृष्ण म्हणतो, बाकीचे सगळे वर शब्द खाऊन म्हणजे हवेत कुठेतरी उडून जातात ते. आणि म्हणजे क्यों बोला उसने ऐसा, हरे कृष्ण क्यों बोला हरे कृष्ण. सगळ्या गतिविधी थांबून जातात. इट्स लाइक वर्ल्ड स्टैंड स्टिल्स, मतलब सब कुछ स्थिर हो गया अभी संसार में, अभी केवल मुझे वही दिख रहा है, ऐसा क्यों बोला उसने, ऐसा क्यों बोला. राइट. आपण एवढे गुंतून जातो की त्यातनं बाहेरच पडू शकत नाही. सिमिलरली कुलशेखर महाराज म्हणतात की मला तुमच्यामध्ये एवढं गुंतून जाऊ द्या भगवंता की मला बाहेरच पडता येणार नाही. म्हणून विचार करा, जे महाभागवत असतात ते भगवंतांच्या लीलेमध्ये, भगवंतांच्या स्मरणामध्ये, भगवंतांच्या कथेमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये एवढे गुंतून जातात की त्यांना जगाचं भानच राहत नाही. जसं तुकाराम महाराज होते ना, भगवंतांच्या नाम स्मरणामध्ये एवढे गुंतून जायचे की त्यांना भानच राहायचं नाही. तुम्हाला आठवत असेल ते त्यांच्या लीलेमध्ये एकदा कुठली लीला होती ती, ते त्यांना एकदा एक व्यापारी म्हणतो की तुम्ही शेतामध्ये थांबा इथे आणि तुम्ही काय करा, पक्षी आखलून लावा, ठीक आहे, जे दाणे चरायला येतील, तुम्हाला मी काहीतरी पैसे देईन त्याच्या बदल्यामध्ये. मचाणावरती बसा, असते ना मचाण गावाकडे शेतामध्ये मचाण, माहितीये का खरंच तुम्हाला मचाण? नसायला माहिती तर मान नका आलो. जे गावाकडे राहिले त्यांना माहितीये मचाण काय असते. पांडुरंग दर्शन तुम्हाला माहितीये का मचाण? नाही माहिती तुम्हाला मचाण? अर्धा आयुष्य बर्बाद, म्हणजे भौतिक, आध्यात्मिक नव्हे. मसाज मध्ये ते ना शरीराला मसाज करतात ते, असं ते नाही पक्षी उडवायसाठी उभ्या पिकामध्ये उभ्या पिकात केलेलं असतं मसाज. ठीक आहे बांधाला. यांनी शाळेत शिक्षक आहात ना तुम्ही, प्रमोद जाधव भाऊ शिक्षक आहात ना? हो प्रभूजी. म्हणून तुम्हाला भुजगाव म्हणतात प्रभूजी त्याला. ठीक आहे, बस बस. नाही भुजगाव नाही, उंच लाकडाचं केलेलं. वरती उभं राहायला. हा उभं राहायला. ठीक आहे ठीक आहे. सगळे व्हॉट्सअप सगळे जागृत झाले आता आवाजाने. उत्तर भेटलेलं आहे. भुजगाव वेगळं असतं आणि मचाण वेगळी असते. राईट. त्या मचाणावरती थोडं उंचावर शेतामध्ये बनवलं, शेताच्या काठीला बनवलेलं असतं, त्याच्यावरती वर गोफणने ते हाकलतात पक्षी. मग तुकाराम महाराज एकदा असे बसले होते आणि तुकाराम महाराजांनी बघितलं की पक्षी तिकडून येत आहेत. साहजिक आहे, पक्षी कशा करता येतील, दाणे चरायला येतील. मग तुकाराम महाराज भगवत भावनेमध्ये एवढे त्याला काय म्हणतात, म्हणजे प्रविष्ट झाले होते की त्यांना जगामध्ये मग कोणीच दिसत नाही. हा परका आहे आणि तो आपला आहे, सगळे आपलेच दिसतात. सब अपने हैं, सब कृष्ण के हैं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे वा, डिवोटी आहे, पक्षी डिवोटी. ते म्हणतात, या 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 खाऊन घ्या दाणे, सगळे खावा. दाणे खाऊन झाल्यावरती म्हणतात, खाऊन झालं, आता पाणी प्यायचं ना. बघा तिकडे जिथे पाणी असेल ना ते जाऊन स्वच्छंद पाणी पिया, उद्या परत या, उद्या परत या. कारण तुकाराम महाराज बघतात की हे सगळे भगवानाचे अंश आहेत. जर मी यांना इथनं आकललं तर ते उपाशी राहतील आणि माझ्याकडनं अपराध होईल. आपण असं बघू शकत नाही. राईट. कारण आपल्याकडे तेवढी भगवत भावनेची म्हणजे तीव्रता नाहीये किंवा ऑब्झर्प्शन नाहीये. तुकाराम महाराज असं करतात पूर्ण. पक्षी येतात, जाऊन खाऊन जातात, येतात, खाऊन जातात. महिन्याच्या एंडला काय होतं, हरिबोल, शेतामध्ये सगळं नासधूस झालेली असते.
आणि तो व्यापारी गावाकडनं येतो जिकडून गेला, तो म्हणतो अरे किधर गया मेरा सारा अनाज, बर्बाद कर दिया, लूट गया मैं. तुकाराम महाराजांची कंप्लेंट होते गावच्या पाटलाकडे. तुकाराम महाराजांचं घर गाणावर टाकतात आणि म्हणतात की तू म्हणजे गावकरी सगळे आणि ते व्यापारी त्यांच्यावर दंड देण्यात येतं की याचा मोबदला म्हणून तुमचं घर आणि सगळं ते घाणावर ठेवून दिलं जातं. मग नंतर ऑफकोर्स मग ते गावातले जे असतात ना बाकी गावकरी ते म्हणतात की चला नक्की बघूया केवढं नुकसान झालेलं आहे. ते जेव्हा शेताकडे येतात बघायला, शेतामध्ये धान्यच धान्य, भरभरून धान्य. पांडुरंगाच्या कृपेने काय होतं, सगळं धान्य भरभरून शेतामध्ये भरलेलं येतं सगळं. शेवटी देणं भगवानाच्या हातामध्ये आहे ना. तुम्ही म्हणता की असं कसं जादू होता यार, अच्छा कैसा जादू होता, मतलब क्या, खेत में आप जब पौधा लगाते हैं, तुम्ही जेव्हा लावणी करता ना, लावणी पेरणी करता पहिले, नंतर लावणी करता. एकदा पेरणी झाली, कधी कधी पेरणी तुम्हाला माहितीये का जळून जाते, पाऊस नाही पडला तर, माहितीये का तुम्हाला. पेरणी करतात लोक आणि मग पाऊस पडतच नाही 2-2 आठवडे, सगळी पेरणी जळून जाते उन्हाने. मग कोणाच्या हातामध्ये येते ते, भगवंताने जर पाऊस नाही पडला तर तुमच्या पेरणीने काय होणार आहे, दगड. आणि मग नंतर लावणी करता तुम्ही, लावणी केल्यावरती सगळं नंतर भगवंताच्या हातामध्ये असं कम्प्लिटली. जर पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नाही किंवा कमतर झाला, मग कधी कधी जर झाड वाढलं तरी पण त्याच्यामध्ये दाणे येणार नाही. म्हणजे कितीतरी इननंबर फॅक्टर असतात. त्यावेळेला आपण म्हणतो मी बनवलंय. तुम्ही थोडी बनवले ते, भगवंताने पाऊस पाडला, सूर्यप्रकाश दिला, जमिनीची व्यवस्थित त्याने सुपीकता बनवली, तेव्हा सगळं आलं. राईट. मग जेव्हा भगवंत जादू करून किंवा मिराकल करून जेव्हा आणतात तेव्हा भगवंत करू शकत नाही. त्यांनी भगवंतच केले, तेव्हा अगोदर पण त्यांनी केले, आता पण त्यांनीच केलेलं आहे. मग हे सगळे गावकरी मोजतात तर ते किती निघतं, 17 खंडी निघतं. ते खंडी म्हणजे तेव्हाचं मेजरमेंट आहे. 17 खंडी धान्य निघतं. आणि शेतकरी म्हणतो की माझ्याकडे तर 2च खंडी निघायचं. राईट. मग शेतकऱ्याचं सगळं ज्याचं जे त्याला देऊन टाकतात, बाकी जे उरलेले सगळे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही घेऊन जावा. तुकाराम महाराज म्हणतात नको, मला आहे, मी नाही घेऊ शकत, हे पांडुरंगाचं आहे. तुकाराम महाराज किती प्रामाणिक असतात. शेतकरी म्हणत नाही हे पांडुरंगाचं आहे तर आपलं घेऊन टाकतो. अगोदर कंप्लेंट करत होता आणि आता घेऊन टाकतो. नंतर मग ते डिसाईड करतात की ठीक आहे, मग गावचा जो एखादा व्यापारी असतो, ते मोठा व्यापारी, त्याच्याकडे साठवण्यात येतं. जेव्हा एमर्जन्सी लागेल तेव्हा वापर नाही करतात. राईट. तुकाराम महाराज निघून जातात. ते ऑफकोर्स ती विस्तारामध्ये कथा आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये, कथेमध्ये. मग नंतर काही दिवसांनी तुकाराम महाराजांनी इच्छा होते की मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे, विठ्ठल मंदिराच्या गावातल्या. तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात. तेव्हा तो व्यापारी जो असतो ना, ज्याच्या स्वप्नामध्ये भगवंत येतात आणि पाटलाच्या पण गावाच्या स्वप्नामध्ये भगवंत येतात. म्हणतात तुकारामाचं धान्य ठेवलं आणि देऊन टाका त्याला परत. त्यांनी एवढे दिवस ठेवलेलं असतं, देतच नाही तो कुठे, काय सांगत पण नाही की यार काय करायचं याचं, आपलं मस्त ठेवलेलं असतं. भगवंत म्हणतात देऊन टाका त्याला. आणि प्लस तुम्हाला त्याच्यावरचं हे पण द्यावं लागेल, काय मोबदला पण द्यावं लागेल तुकारामाने, त्याचं व्याज जे असतं वरचं ते. ऑफकोर्स तुकाराम महाराज ते घेतात, धान्य विकून मग पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करतात, फेस्टिवल करतात, घरी घेऊन जात नाही ते. राईट. सो दिस आर द डिवोटीज, दे ऍब्झॉर्ब असतात. इथे कुलशेखर महाराज म्हणतात की मला असं तुमच्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊन द्या. लाईक ऑलमोस्ट म्हणजे मी जणू काही मेलेलाच आहे, म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून मी काय मेलेलाच आहे. राईट. मला भौतिक जगाचे काय आठवतच नाही, कोण कुठे काय आहे संसार, मला फक्त भगवंत आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा आठवते. राईट. सो नाव ह्या श्लोकामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ऍब्झॉर्ब असाल माझ्यामध्ये, अंतकालेचे मामेव. राईट. बट अबे अंतकालेचे मामेव कैसे हो सकता है, अंतकाळी आपण भगवंतामध्ये कसं काय स्मरण म्हणजे ऍब्झॉर्ब होऊ शकतो. जेव्हा आपण पूर्ण आयुष्यभर भगवंताचं स्मरण केलं असेल तेव्हा आपण भगवंतांच्या नावामध्ये अंतला स्मरण करू शकतो. अंतकाल जसं से फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुमचं पण कधी एक्झाम मध्ये अंतकाल आला असेल तेव्हा तुम्ही 10वी 11वी 12वीला असाल तेव्हा अंतकाल आ गया, अभी कल परीक्षा है, कल एग्जाम है, अंतकाल आ गया अभी अगर, लेकिन पहले 6 महीने पढ़ाई किया होगा तो अंतकाल अच्छा जाता है, सुखद जाता है. ज्यांनी अभ्यास केला नसेल त्यांचा अंतकाळ फार कठीण जातो परीक्षेच्या वेळेला. राईट. अभ्यास केला असेल परीक्षा एकदम सोयीस्कर पटकन निघते, अभ्यास नसेल केला होत नाही. सेम प्रिन्सिपल इथे अप्लाय केलं जातं. आणि स्पेशली इथे म्हटलं गेलेलं आहे, हे प्रिन्सिपल तुम्ही अगोदर पण ऐकले, पण स्पेसिफिकली इथे मृत्यूच्या क्षणी शेवटला आपण त्या गोष्टीचं स्मरण करतो ज्या गोष्टीचा आपण आयुष्यभर आश्रय सर्वात जास्त घेतलेला आहे. बरोबर.
ज्या गोष्टीचं तुम्ही सर्वात जास्त स्मरण केलेलं आहे, स्मरण करण्यापेक्षा ज्याचा तुम्ही आश्रय घेतलेला आहे आयुष्यभर, ती गोष्ट तुम्हाला मृत्यू समय आठवणार. कारण ती गोष्ट आत्म्याच्या म्हणजे अंतर खोलवर आत्म्यातून बसलेली असते. जे फॉर एक्झाम्पल तुम्हाला भागवत मध्ये उदाहरण आहे डायरेक्ट. भरत महाराजांनी सगळं संसार सोडून त्याग करून तपस्याला गेले होते आणि तपस्या करत होते, राईट. पण तपस्या करताना त्यांनी काय केलं, हिरण्याचे जे पिल्लू होते ते आसक्त झाले आणि एवढे आसक्त झाले हरणाच्या पिल्लूसोबत की ध्यान करताना कुठे गेलं पिल्लू, झोपताना पिल्लू कुठे गेलं, सकाळी उठल्यावरती पिल्लू कुठे गेलं, कुठे पिल्लूला कोणी घेऊन तर नाही गेलं, आणि पिल्लू तुम्हाला घेऊन गेला. तुमच्या लक्षातच राहिलं नाही हो. पिल्लू आला, तुम्हाला घेतलं, तुम्हाला तो फिरवतो सगळीकडे, तुम्हाला आठवत नाही, कळत नाहीये. त्याच प्रकारे जगामध्ये जेव्हा इंद्रिय तत्वाच्या वस्तू आपल्याकडे येतात, जेव्हा आपल्याला वाटतं थोडा तो भोग किया मैंने यार, थोड़ा सा भोग किया ना, थोड़ा नहीं किया बेटा, वो थोड़ा करके तुमको लेके गया. जसं गळ्यामध्ये मासा टाकतात ना, म्हणजे ते गळ टाकतात आणि त्याला हे लावतात, किडा लावतात किंवा काही लावतात मासा पकडण्याकरता. माशाला काय वाटतं, थोडा खा रहा हूं मैं, थोडा खा रहा हूं, थोडा करता करते पुरा वो त्या गळ्याला तो आपल्या पूर्ण गळ्यामध्ये घेऊन टाकतो आणि मग काय खट त्याची बाहेर गेला, राईट. तसं हळूहळू करत आपल्याला माया खेचून घेते आणि संपूर्ण टाकते. म्हणून इथे भगवंत म्हणतात स्पेशली स्मरण मुक्त हुआ, जो स्मरण करेगा वो मुक्त होगा. लेकिन स्मरण किसका होगा, जिसका आपने जिंदगी भर स्मरण किया है ना. जसं प्रभुपादांच्या ते लेक्चर मध्ये प्रभुपाद म्हणतात की एक है ना, काय म्हणतात त्याला, विसरलो मी. एक स्टोरी होती, याची तुम्ही ऐकली बरेचदा ती स्टोरी, इस्कॉन मध्ये बऱ्याच तुम्ही ऐकली असेल. तो व्यापारी असतो कपड्यांचा, माहिती तुम्हाला, आठवली का स्टोरी. कपड्यांचा व्यापारी असतो, एवढा आसक्त असतो तो दिवसभर दुकानामध्ये, दिवसभर. म्हातारा झालेला मग त्याची मुलं काय म्हणतात, अरे यार पिताजी चाबी दे ही नहीं रे. चाबी देने का टाइम हो गया, इन द सेंस की पिताजी को भी रिटायर होना चाहिए, है ना. सासूबाई का चाबी देत नाहीत सुनबाईला, है ना. सुनबाई कधी कधी कंटाळते, अहो चावी कधी भेटणार आमच्या हातामध्ये, चिल्लर भाजीला पाहिजे तरी पण सासूबाईंकडे जावं. पावशेर दूध पाहिजे, अहो 50 रुपये द्या, 20 रुपये द्या, राईट. ऑफकोर्स आजकाल असं नसतं, आजकाल तुम्ही सगळं ऑनलाईन पे करता. मग ही जी मुलं असतात घरातली, हे जण विचार करतात की अरे यार आपल्या बाबांना कसं आपण भक्तीमध्ये आणायचं. ते विचार करतात की यांना पाठवूया, कुठे इथे पाठवूया आपलं वाराणसीला, मणिकर्णिका घाट, तिथे बघतील ना मृत्यू, शरीर जळताना ह्यांना बरोबर चेतना येईल की अरे शरीर नश्वर आहे, शरीरशी संबंधित जे नश्वर आहे. मग ते एक पंडितजीना आपण करतात, त्यांना घेऊन जातात आणि बघतात सब लाशे जल रहे यहाँ पे. या बाबांच्या डोळ्यातनं अश्रू येतात भरभरून. पंडितजीने वाटतं मिशन सक्सेसफुल, मेरा जीवन मतलब सक्सेसफुल हो गया. बाबाजी रो रहे हैं, भक्ति भाव आ गया इनके अंदर के, शरीर नश्वर है, भक्ति करना चाहिए. ते बाबाजी नंतर म्हणतात, म्हणजे जे वडील जे असतात ते म्हणतात की कशाला दिवस आयुष्यभर मी सगळा कपड्याचा धंदा केला, इथे किती लाकूड लागते बघा, एवढी लाकडं, एवढ्या लाकडांचा मी जर व्यापार केला असता किती कमवले असते मी. म्हणजे विचार करा, जो व्यक्ती भौतिक दृष्टीने ग्रासलेला आहे तो इस्कॉन मंदिरात जरी आला तरी तो बघतो, बापरे इतना पैसा, कितना पैसा है इन लोगों के पास, मार्बल. जसं एखादा व्यापारी जो असतो त्याला बर्थडेला जेव्हा गिफ्ट भेटतं ना, तेव्हा तो गिफ्ट बघत नाही कितने पैसे का गिफ्ट वगैरे है, अरे यार सस्ता है, 20 रुपए का लेके आया है घड़ी डुप्लीकेट, अरे 2000 रुपये का असली घड़ी है. म्हणजे तो बेसिकली कॅल्क्युलेशन करत असतो, इसमें कितना पैसा है, उसमें कितना पैसा है. ज्याची जशी मती तशी त्याची मती प्रकट होते, जसा भाव असेल तसा भाव प्रकट होणार, राईट. म्हणून इथे म्हटलेलं आहे स्पेशली की आपण आयुष्यभर ज्या गोष्टीचा सर्वात जास्त आश्रय घेतो स्ट्रॉंगली, ती गोष्ट आपल्याला मृत्यू समयी नक्की आठवणार. मग आता आपल्या हातामध्ये आयुष्यभर आपण, म्हणून बघा आपलं मॉर्निंग प्रोग्राम, आपण जी साधना करतो सकाळी उठून, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढी रिगरस साधना का दिलेली आहे प्रभुपादांनी आपल्याला, एवढी स्ट्रॉंग. बाकी तुम्ही संप्रदायामध्ये, म्हणजे बाकी संप्रदाय किंवा बाकी इन्स्टिट्यूशन मध्ये जावा, ते म्हणतात
नाम जप करो, जो करना है करो, लेकिन अच्छे रहो। अरे ऐसे कैसे अच्छे हो सकते हैं यार, बिना भगवान का नाम जप के कोई अच्छा हो सकता है क्या? ते म्हणतात तो आप अच्छे रहो, है ना, आप कितना जप करते नाही करते कोई प्रॉब्लेम नाही, ऐसा नहीं होता है. म्हणून द्रौपदीने आपल्याला स्ट्रॉंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 16 राउंड्स डेली विदाउट फेल, 4 नियम, भगवान की श्रृंगार करना, सेवा करना अगर टाइम है उसके बाद. तो अशा प्रकारे जेव्हा जबरदस्त ट्रेनिंग दिली जाते आणि तुम्हाला आठवेल, तुम्हाला हा तुमचा डेली अनुभव आहे, यु नो, जस्ट लाईक यु नो, ह्या डेली याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण यु नो स्पेशली आठवेल. काय सांगत होतो तुम्ही? ठीक आहे, स्मरण मुक्त्वा. स्मरण भगवंत कधी कधी स्मरण देतात, कधी देत नाही. स्मरण मुक्त्वा कलेवरम, राईट. जेव्हा आपण अशा प्रकारे स्मरण करतो भगवंतांना, तेव्हा आपल्याला अंत समय स्मरण करणं सोपं जातं. आता पण तुमच्यापैकी कोण बरेच जण असतील जे लागल्यावरती म्हणतात आई ग, म्हणतात ना, म्हणता की नाही म्हणत? का बाबा ग म्हणता की कृष्ण म्हणता तुम्ही, राईट? जशी ट्रेनिंग आपण बनवली असेल तसं आपल्याला, तुम्ही टेस्ट करत असेल, तुम्ही बघा, एक पिन जर तुमच्या पायाखाली लागली तुम्हाला, झटकन तुम्हाला ते आठवेल. किंवा स्पेशली तुम्ही, ठीक आहे हे तर काय थोडंसं इन्स्टंट आहे, पण तुम्ही ना ऑब्झर्व करा, जेव्हा तुम्ही आजारी पडता तुम्हाला समजा मलेरिया झालेला आहे, से फॉर एक्झाम्पल, कोणाला होणार नाही, होऊन द्यायचं नाही आपण, तुम्हाला झालंय आणि तुम्ही बिछाण्यावरती पडलात, घरामध्ये एकांतामध्ये पडलात, तुम्हाला काय आठवतं तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला काय काय आठवतं. त्यावेळेला तुम्हाला जे जे आठवतं ना, त्याचा तुम्ही आयुष्यभर आश्रय घेतलेला आहे. मग तुम्हाला कधी कधी तुम्ही बघाल, इव्हन माझा अनुभव आहे तो, मग तुम्हाला ना जुने लोक आठवतात, शाळेमधले आपले मित्र, कॉलेज मधले, यू नो, मेरा पुराना दोस्त था, अच्छा दोस्त था यार, किधर होगा वो, नंबर आहे का, जरा फोन लगा लेता हूं. बरोबर की सेवा करून दिला माताजी, आठवतात ना? नाही आठवत तुम्हाला नाही आठवतात. किंवा आपल्या घरामध्ये असणारे व्यक्ती ज्या आपल्यापासून दूर आहेत आणि आपल्याजवळ आता नाही, तुम्हाला आठवतात. अगर वो व्यक्ती मेरे साथ होता तो मेरी कितनी केअर लेता, मेरी सेवा करता. बेसिकली ज्या गोष्टीवरती आपण जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि ज्या गोष्टीवरती आपण जास्त प्रेम केलेलं आहे, त्या गोष्टी तुम्हाला आठवणार. म्हणजे किती खतरनाक आहे बघा आता, है ना? जर आपण भौतिक दृष्टिकोनातून जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलेलं असेल तर ती व्यक्ती तुम्हाला आठवणार. किंवा तुम्ही एखाद्या वस्तूवरती प्रेम केलं असेल ती वस्तू तुम्हाला आठवणार. तुम्ही एखाद्या जागेवरती प्रेम केलं ती जागा, स्थळ तुम्हाला आठवणार. जसं भरत महाराजांना आठवलं होतं ना, सॉफ्टवेअर मध्ये काय आलं, हिरण, उसका एक यू नो इमोजी आ गया, व्हाट्सएप का इमोजी आ गया, वाओ हिरण, मेरा हिरण बच्चा, फिनिश, टक प्रिंटिंग गेली, खटखट बटन दाबले गेले, प्रिंट बाहेर पडली, नेक्स्ट बॉडी, हिरण का बॉडी. म्हणून एवढं म्हणजे हा इतका इम्पॉर्टंट श्लोक आहे, याच्यावरती आपण नेहमी म्हणून केलं पाहिजे. आणि स्पेशली ही जी गोष्ट आहे, ज्या गोष्टीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता आयुष्यभरामध्ये, ती गोष्ट तुम्हाला शेवटला आठवणार. जर तुम्ही कृष्ण नामावरती जास्त स्मरण केलं असेल आणि कृष्णावरती प्रेम केलं असेल, भगवंताच्या भक्तावरती प्रेम केलं असेल, ते तुम्हाला आठवतील. जर तुम्ही तुमच्या भौतिक स्तरावरती ज्या गोष्टी आहेत, समजा एखादा भौतिकवादी व्यक्ती आहे जो भक्ताने, तुम्ही त्याची आठवण काढाल, तो तुम्हाला आठवेल. काय काय लोक नाही, सॉरी, त्या दिवशी मी एक, म्हणजे आमच्या मित्रांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एक स्टोरी होती. ती स्टोरी म्हणजे कशी की एक म्हणजे स्टोरी आहे, ती हॉरर मूवी की कुठली ती स्टोरी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, ती एक कपल असतं, नवरा बायकोचं, जस्ट याला रिलेटेड म्हणून सांगते, कुठली स्टोरी हे नाहीये, मूवी वगैरे नाहीये. ते कपल असतं एक. तर बेसिकली त्यांचं काय होतं की तिथे एक जमीनदार असतो त्या गावातला, तो सगळ्यांना छोडून त्यांच्याकडे सगळं प्रॉपर्टी घेतो. आणि मग हा जो व्यक्ती असतो ह्याच्याकडनं पण घेतो आणि हा बिचारा रस्त्यावरती येतो. हा म्हणतो की अरे मेरे घर में कोई नहीं है, कुछ दो मुझे, यू नो. आणि हा आवाज काढतो की नाही, मेरा न्याय लेके रहूंगा मैं. तर याला गावाबाहेर काढतात ते लोक. हा गावाबाहेर जातो आणि बिचाऱ्याकडे काहीच नसतं, पैसे बिसे, हा यू नो एकदम भुकेल्या अवस्थेमध्ये असतो. नवरा बायको आणि एक छोटा मुलगा असतो. मग इव्हेंच्युअली काय होतं की ह्याला मारून टाकतात ते नवऱ्याला. म्हणजे स्टोरी आहे पण आपल्या रिअल लाईफ मध्ये तुम्ही बघायचे पॅरलल्स. आणि याला जेव्हा मारून टाकतात नवऱ्याला, कारण हा विद्रोह करतो की अरे मुझे चाहिए, मेरा हक्क आहे. ते म्हणतात कैसा हक वगैरे काय, त्याला मारून टाकतात. मग त्याची बाई असते ना, ती गावामध्ये भीक मागत येते, भिक्षा मागत.
की अरे मला माझा नवरा गेला, माझं छोटं बाळ आहे, मला कोणीतरी खायला द्या, खायला द्या. यु नो, गावातली कोणीच लोक देत नाही का? कारण जर दिलं तर तो जमीनदार जो आहे गावातला मोठा बलाढ्य आहे, तो ह्यानं मारेल. गावातली कोणीच लोक देत नाही. आणि मग ती बाई आहे ना, ती उपाशी, तिचा जो छोटा मुलगा असतो तो मरून जातो. आता नवरा गेला, मुलगा गेला, ही बाई काय करते? आत्महत्या करते. आणि मग ही बाई भटकते आत्मा बनते. ठीक आहे ना? आता विचार करा, जो भाव असतो ना आपला शेवटी, म्हणजे स्टोरी त्यांनी एक भौतिक पॉइंट ऑफ व्ह्यू दिले, पण आपल्याला इथे पॅरलली बसते बरोबर. जेव्हा ती बाई भूत बनते ना, म्हणजे अतृप्त आत्मा, ज्याच्या इच्छा तृप्त झालेली नाहीयेत, जेव्हा ती भूत बनते तेव्हा ती काय करते? रात्री जेव्हा ती प्रकट होते मागायला भिक्षा, तेव्हा काय म्हणते? मला चपाती द्या, भाकरी द्या. आणि ते गावामध्ये जे जे असतात तरुण मुलं सगळ्यांना मारून टाकते, एक एक करून मारून टाकते. मग त्यातला जो आहे ना, एक गावातला एक मुलगा असतो, आता समजा पिक्चर मधला हिरो असेल, जो कोणी असेल, तो काय करतो? तो एक दिवशी शहरामधला गावामध्ये येतो आणि सगळी माहिती काढतो, अरे क्या हुआ, कैसे हुआ आहे. आणि हा आपल्या घरातल्या कुटुंबाला सांगतो की मी याचा शोध आहे ना हे करणार, सोल्युशन काढणार. आणि जेव्हा हा हिचा सामना करतो तेव्हा याला कळतं की ही आत्मा अतृप्त आहे. मग हा काय करतो? ह्या आत्म्याला जेव्हा ती रात्री येते तेव्हा तो थाळीमध्ये भात, भाजी, भाकरी देतो. आणि ती आत्मा जेव्हा ती घेते तेव्हा ती मुक्त होऊन जाते. ऑफकोर्स मी याला जेव्हा बघत होतो तेव्हा म्हटलं की मतलब उसने पिंडदान किया बेसिकली, राईट. जो भी भोजन, दोन गोष्टी असतात लक्षात ठेवा. एक असते आपली भौतिक स्तरावरची आसक्ती, आणि अशा बऱ्याच स्टोरीज आहेत पूर्ण जगभरामध्ये, जे आत्मे शेवटला ज्या भावनेला सोडून मरतात ना, म्हणजे जे तृप्त होत नाही त्या भावनेला धरून ते लोक नेक्स्ट शरीर धारण करतात किंवा त्या गोष्टी करता बेचारे तडफडत असतात. तर असं देऊन मुक्त होतात. पण त्याला आपण जर कृष्ण भावनावीत म्हणून जर प्रसाद दिला तर त्याची भौतिक देहातून मुक्ती होईल आणि या भौतिक जगातून मुक्ती होईल, राईट. अशा प्रकारे ह्या श्लोकांचा सांगितलेला आशय आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे ह्या आयुष्यामध्ये क्रेविंग असते किंवा त्या ज्या गोष्टीची आपल्याला तळमळत असते की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला पाहिजे, मनुष्य त्या गोष्टीला धरून शेवटला स्मरण करून ती गोष्ट नेक्स्ट आयुष्यामध्ये प्राप्त करण्याकरता या भौतिक जगामध्ये शरीर घेतो. अशा प्रकारे मग प्रभुपाद तात्पर्य लिहितात, या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्वावर जोर देण्यात आलाय. कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तत्काळ प्राप्ती होते, राईट. आणि म्हणून पुढे प्रभुपाद लिहितात, या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याने कृष्ण भावनामोहित भक्तियोगाचे आचरण केले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णाचे स्मरण होणे शक्य नाही. म्हणून श्रीकृष्ण भावनेचा आचरण जीवनाच्या आरंभापासून केला पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफर करायचे असेल तर त्याच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे. म्हणून हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा सतत अविरतपणे जप केला पाहिजे. आणि हे एकच तात्पर्य आहे पूर्ण भगवद्गीतेमध्ये, ज्याच्यामध्ये प्रभुपाद महामंत्र दोनदा कोट करतात. दोनदा कोट केले बघा तुम्ही. पुढे प्रभुपाद लगेच म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झालं पाहिजे तररवी सहिष्णुना. आणि मग हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे का नाही? तुम्ही जप स्टार्ट केलेल्या पण भक्ती करण्याकरता अनेक बाधा येऊ शकतात, पण आपल्याला या बाधांना पार करून सहनशील व्हावं लागतं. जर आपण सहनशील नसेल तर आपण जप करू शकत नाही. कोणी तुम्हाला बोललं 2 दिवस जपच नाही, म्हणजे जप आहे पण कसं हवेत लावेल कसं तरी. पण तुम्ही जर सहन करून जर जप केला तर तुमची ती काय आहे तेवढी प्रगती झालेली आहे. प्रभुपाद म्हणून देतात, अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल. म्हणून जे व्यक्ती रेग्युलरली साधना आपली सिस्टमॅटिक करत नाही त्या लोकांना भगवंतांचं स्मरण होणं शक्य नाहीये. कोणी कोणी काय म्हणतं की अच्छा ऐसे लिखा है ना अंतकालेच स्मरण मुक्त, मतलब अंतकाल में स्मरण होना चाहिए. तो मैं क्या करता हूँ लास्ट में बोलूंगा हरे कृष्णा और मैं मर गया. ऐसा होता है क्या? जय श्री राम मर गया, ऐसा होता है क्या? असं होऊ पण शकेल ना? नाही होणार का? तुम्ही असं हरे कृष्ण म्हणत जर तुम्ही शरीर सोडलं, समजा योगायोगाने तुम्हाला समजा कोणी मरताना जर तुम्हाला असं आहे ना आठवलं की अरे हरे कृष्ण बोलना होता, उसने बोला था,
मैं जिंदगी में तो पाप किया लेकिन अभी क्या करता हूँ लास्ट में हरे कृष्णा फिनिश. तर ह्याला दोन गोष्टी आपण ईश्वर स्टडी केलं होते. एक असतं रिमेंबरन्स, एक असतं अटरन्स. रिमेंबरन्स म्हणजे आठवणे, राईट, आणि म्हणून त्याला म्हणतात स्मरण. स्मरण म्हणजे काय? आठवणे. नुसतं बोलणे हरे कृष्णा आणि आठवणे हरे कृष्णा, या दोघांमध्ये फरक आहे की ना? फरक शोभा शितोळे माते. नुसतं कोणी पण बोलू शकतो हरे कृष्णा, बट उसको कृष्ण याद आ रहा है क्या? अगर कृष्ण याद नहीं आ रहा है तो उसका वो बोलना कैसा है? पोपट जैसा है. जसं प्रभुपाद म्हणतात की एक पोपट असतो, त्याला तुम्ही घरी पाळता, त्याला शिकवता मिठू मिठू हरे कृष्ण बोलो, हरे कृष्ण असं बोलतो तो. पूर्ण महामंत्र बोलतो हरे कृष्ण. आणि मग नंतर समजा अचानक जर मांजर येते आणि मांजर त्याची मान पकडते, काय मग तेव्हा तू महामंत्र म्हणतो का? तो तेव्हा महामंत्र नाही म्हणत, ट्याव ट्याव असं प्रभात आवाज करतात लेक्चर मध्ये. तो ट्याव 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 करतो. म्हणजे बेसिकली काय? छोड़ो मेरा घर, मेरा परिवार, मेरी पत्नी, मेरे बच्चे, मेरा पति, मेरा जॉब, मेरा ऑफिस, मेरा मोबाइल, मेरा लॅपटॉप किधर गया? अरे सब छूट गया, बचाओ बचाओ बचाओ. महामंत्र म्हणत नाही तो शेवटला. सो दॅट्स वाय असं आपण हे शॉर्टकट बनवू शकत नाही, राईट, कि मैं लास्ट में एक बार खाली हरे कृष्णा बोल दूंगा और मैं मुक्त हो जाऊंगा, जीवन भर पाप करूंगा. इवन अजामिलने सुद्धा जेव्हा नारायण भगवानाचं नाव घेतलं होतं, त्यांनी जेव्हा पहिल्यांदा नाव घेतलं होतं, नारायण आणि विष्णुदूत आले होते, विष्णुदूतांनी त्याला यमदूतापासून मुक्त केलं, पण त्याला भगवतधामला घेऊन नाही गेले. लक्षात ठेवा. विष्णुदूत काय म्हटले? आपने बोला है महामंत्र, नारायण बोला है, लेकिन नारायण आपने किसके लिए बोला है? संकट से बचने के लिए. संकट से तो बच गए आप, लेकिन सबसे बड़ा जो संकट है क्या है? भौतिक जीवन. यहां से छूटने के लिए आपको महामंत्र केवल संकट से छूटने के लिए बोलना नहीं पड़ेगा, प्रेम से बोलना पड़ेगा, प्रेम करने के लिए बोलना पड़ेगा, राईट. म्हणून मग नंतर अजामिलने काय केलं? हरिद्वारला गेला. हरिद्वारला जाऊन त्यांनी तपस्या केली, महामंत्र चांगल्या प्रकारे जप केला आणि भगवंतावरती प्रेम केलं. तेव्हा त्याला मग सेकंड टाइम जेव्हा विष्णुदूत आले, वैकुंठाला घेऊन गेले. अदरवाईज आपण आपल्या रेग्युलर चॅन्टिंग मध्ये सुद्धा जर प्रेम एलिमेंट नाही आणलं तर आपण मुक्त होऊ शकत नाही जगातनं. आपल्या काही प्रॉब्लेम दूर होतील, पण ते नाम अजून काय आहे? भौतिक स्तरावरती आहे. अशा प्रकारे इथे प्रभुपाद म्हणतात आपण सतत भगवंताच्या नावाचं काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. लाईक दॅट. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. माझा एक प्रश्न होता प्रभूजी. जसं आता तुम्ही सांगितलं ना की मृत्यूच्या समयी समजा जर आपण भगवंताचं स्मरण केलं किंवा भौतिक जर आपण स्मरण केलं तर आपला पुन्हा जन्म होतो, आणि जर भगवंताचं स्मरण केलं किंवा आपण आपली जी चेतना असेल त्या प्रकारे आपल्याला जन्म होतो. मग मी असं म्हणजे क्लासमध्ये पण बऱ्याच वेळा ऐकलं आणि की आपण जेव्हा जगन्नाथपुरीला जातो, जेव्हा जगन्नाथाचा आपण रथ ओढतो तर आपला पुन्हा जन्म होत नाही, असं मी ऐकलं. बरोबर आहे. मग चुकीचे कुठे आहे? तर मग ज्यांनी रथ ओढलेले आहेत त्यांचा पुन्हा जन्म होत नाही का प्रभूजी? नाही होत. लक्षात ठेवा, आपली जर भावना नसेल, समजा मृत्यूच्या वेळेला जर आपल्याला भगवंताचं स्मरण नाही झालेलं, पण त्या व्यक्तीने जर जगन्नाथांचं रथ ओढलेलं असेल जगन्नाथपुरीमध्ये त्या भावनेमध्ये, तर त्याचा जन्म होतो परत. हे बघा, लक्षात ठेवा, शास्त्रांमध्ये दिलेले जे सगळे भगवंतांचे वेगवेगळे जे त्याला काय म्हणतात ग्लोरिफिकेशन्स आहेत किंवा ग्लोरीज आहेत, ते काय अंधश्रद्धा नाही आहेत, फॅक्ट आहेत ते. पण आपण त्याला कसं घेतो याच्यावरती आपलं भावी आयुष्य ठरतं. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर जगन्नाथपुरीमध्ये गेला असाल आणि तुम्ही रथ ओढला असेल आणि तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल एकदा रथ ओढल्याने आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्ती प्राप्त होते, बरोबर आहे? ही जेव्हा तुम्हाला माहिती कळली तेव्हा तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार तुम्ही मला सांगा. नेक्स्ट स्टेप काय आपली? काय? रथ ओढायचं. ऑफकोर्स रथ ओढायचा. पण मग म्हणजे तुमच्या मनामध्ये काय भावना येते? प्रतीक्षा नितीन पाटील माताजी, शिरपूरच्या टेम्पल कसं येणार होत्या? मनात भावना येईल की नाही मी करायला पाहिजे, मला जन्म मृत्यूचं मुक्ती भेटेल, रथयात्रा रथ ओढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला भावना येईल, तुम्ही हेतू की भक्ती झाली म्हणजे हेतू ठेवून मी केली. ओके. मिळेल की नाही मला माहिती नाही, पण मनात हेतू आला तो
आला माझ्या मातीत. करेक्ट करेक्ट. मधुर प्रश्न माताजी कुठे गेले? येस येस प्रभूजी. तुम्हाला यांनी लेवल 1 सांगितली. लेवल 1. येस प्रभू. येस प्रभूजी. आपल्या सगळ्या आध्यात्मिक क्रिया ह्या एक रिच्युअल नाहीयेत. तुम्हाला माहिती होतं, पण तुम्ही विचारलं एक प्रसंग टाकून म्हणून सांगतोय. तुम्ही पण ऐकलं Yes, sir. महाराजांकडून. आपल्या सगळ्या आध्यात्मिक क्रिया आहे काही एक कर्मकांडी रिचुअल नहीं कि अरे मैंने ऐसा कर दिया तो मेरा हो गया. अच्छा, अभी अगर मैं भगवान की कृपा प्राप्त करता हूँ. धनश्री माताजी, अभ्यास चालू आहे मुलांचा असं वाटतंय. अंतकाल मुलांना तयार करतायत. जसं की प्रभूजी हा, आता बोला. प्रत्येक वर्षी वृंदावनला एवढे सगळे भक्त येतात. लोकनाथ महाराज ते ब्रजमंडल परिक्रमाची सुरुवात करतात. मग असे क्लासमध्ये मी ऐकलेलं की जो कोणी ब्रजमंडल परिक्रमा करतो त्याला पुन्हा जन्म तर होत नाही, त्याला ब्रजधामामध्ये पुन्हा तो येतो तो व्यक्ती आणि परत भगवतधामला निघून जातो, असं पण ऐकलेलं आहे प्रभूजी. करेक्ट. सगळ्या आध्यात्मिक ज्या क्रिया केल्या जातात, स्पेशली धाम मध्ये किंवा आउट ऑफ धाम सुद्धा, सगळ्यांना इन्स्टंट तुमचे रिझल्ट आहेत. जसं तुम्ही म्हणता ना, जगन्नाथपुरीमध्ये रथ ओढणे काय, नुसतं तुम्ही जर चक्राचं जर दर्शन केलं, जगन्नाथपुरी मंदिराच्या चक्राचं, तुम्ही मुक्त होता. नुसतं तुम्ही रथाचं दर्शन करता, रथावरती बसलेल्या भगवानाचं दर्शन करता, तुम्ही जन्ममरणातून मुक्त होता. बाकी मग हे पण काय, जगन्नाथपुरीमध्ये तुम्ही नुसतं जर त्याचं जर तुम्ही महात्म्य वाचलत, जे जगन्नाथपुरीमध्ये विश्राम रात्री झोपतात ना, भगवंत म्हणतात म्हणजे दंडवत लागा रे दंडवत. जे नुसते बडबड करतात ना, भगवंत म्हणतात माझं ग्लोरिफिकेशन करतात हे लोक. जे लोक नुसते आलतूफालतू फिरतात ना, आलतूफालतू म्हणजे आता धाममधून फिरतायत. आता आपण जातो मुंबईत ना, अच्छा इधर क्या मिल रहा है, अच्छा इधर समोसा चाट मिल रहा है, चलो यार उधर चलते हैं, वहां चलते हैं, वहां अच्छा लॉज है. नुसते फिरतो ना, भगवंत म्हणतात मेरी परिक्रमा कर रहा है. त्याच प्रकारे तुम्ही म्हणताय की मुक्त होऊन जातात. मुक्त होतात ते, पण जो वास्तविक मुक्त होतो त्याची भावना काय असते? लेवल 1 माताजीने सांगितली. पहले तो हमें नहीं सोचना चाहिए कि मुझे वो मिल रहा है. क्या पता यार मुझे मिलेगा नहीं मिलेगा, आई डोंट नो. चलो देखते हैं, भगवान ने कहा है रथ खींचो तो मैं खींचता हूँ. म्हणजे लेवल 1 मध्ये लेवल 1 नंतर 2 की मैं क्वालिफाइड नहीं हूं, लेकिन भगवान मुझे मौका दे रहे. आणि वास्तविक ज्याला हे प्राप्त होतं ना, तो व्यक्ती तिथेच तत्काळ मुक्त झाला. त्याला म्हणतात जीवनमुक्त. लक्षात ठेवा, हा व्यक्ती जो असतो ना, हा व्यक्ती या शरीरामध्ये असतो, पण या भौतिक जगात राहून भगवंतांची प्रेमाभक्ती कंटिन्युअसली करत राहतो. असं नाही होत की अच्छा, म्हणजे मी तुम्हाला याच्या अगोदर उत्तर सांगितलं ऍक्च्युअली कि अरे मैंने रथ खींच लिया, अभी मुक्त हो गया, वाव, अभी चलो बॉम्बे जाके पाप करता हूं मैं सब. म्हणजे हा व्यक्ती मुक्तच झाला नाही हो. तुम्हाला कळलं का? येस प्रभूजी. हा व्यक्ती म्हणजे त्याला कळलंच नाही की मुक्ती करने के लिए चेतना को विकसित करना पडतं. म्हणून बघा, नेहमी आपल्या रिच्युअल सकट आचरण ऐकून घेणे की वो रिच्युअल किस लिए है और किस भावना में करना चाहिए ज्यादा इंपॉर्टंट है. मोर देन ऍक्टिव्हिटी, कॉन्शियसनेस इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद्या कृतीपेक्षा त्या कृतीला का करणे आणि कसं करणे हे जास्त जाणणं जरुरी आहे. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा ज्यांना भगवंतांची कृपा प्राप्त होते ना, ते कधीच म्हणत नाही की त्यांना भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे. म्हणजे हे लोक ऑलरेडी लिबरेट झालेले आहेत, ऑलरेडी मुक्त झालेले आहेत, ऑलरेडी भगवत धामात त्यांनी प्रवेश करून टाकलेला आहे. राईट. पण जे लोक विचार करतात, म्हणून बघा ते जगन्नाथपुरीमध्ये ऍक्च्युअली बघायला गेलं तर जेव्हा रथ ओढतात ना लोक, म्हणजे ऑफकोर्स ऑल ग्लोरी टू देम, आणि जगन्नाथचे सगळे प्रिय भक्त आहेत, पण मला भीती वाटते नेहमी ते जेव्हा रथ ओढतात ना, ते रशी ओढण्याकरता एवढी मारामारी होते. आता ह्या वेळेला आमच्या 2 माताजी गेले होते कॉंग्रिगेशनच्या, त्या दोघींच्या अंगावर ना 15-20 जण चढून गेले असेल मला वाटतं, पडल्या त्या खाली रशी ओढताना. आणि मग काय झालं, ते मुक्त झाले नाही. बलरामाचं रथ ओढताना एकदा झालं होतं प्रभूजी, माझ्याशी असं झालं होतं प्रभूजी. मी अडकले होते आतमध्ये, पण बाहेर निघालात नंतर तुम्ही. येस प्रभूजी. इथे या दोघांसोबत काय झालं माहितीये का, या दोघे वेल नोन कॉंग्रिगेशन मेंबर आहेत आणि मला वेसर ओळखतो, मी त्यांना वेसर ओळखतो. तर मी दुसरीकडे होते, एवढ्या मोठ्या महासागरामध्ये कोण कोणाला भेटेल. ह्या गेल्या आतमध्ये कशा गेल्या मला पण माहित नाही. दुसरे आमच्या कॉंग्रिगेशनचे लीडर होते, त्यांनी पण कसं पाठवलं, गेल्या रथ खेचला, काय झालं, आतमध्ये पडल्या, त्यांचे कुर्ते सगळे फाटले, त्यांच्या अंगावर 10-15 लोक चढून गेले. समहाऊ जगन्नाथांची म्हणजे आता ही कृपा लेवल 2 मानावी लागेल. त्या बाहेर पडल्या. आणि मग नंतर मी दुसऱ्या दिवशी, मला माहित नव्हतं असं झालेलं आहे, दुसऱ्या दिवशी मी मला लिफ्ट वरून खाली येत होतो, फर्स्ट फ्लोअरला प्रसाद घेण्याकरता. आम्ही एकत्र त्या हॉटेल मधनं म्हटलं, माताजी हरे कृष्णा, कैसे रहा आप करत.
मला गिल्टी वाटत होतं की मी जास्त खेळला नाही राहत, कारण मी काय करायचो, कबड्डी करायचो, टच बाहेर यायचो. म्हटलं अरे नहीं यार, मला समजत नव्हतं ते. मी म्हटलं अरे यार इधर तो ये लोग मतलब कुचल देंगे पूरा अंदर अच्छी तरह से, आपने को अभी इतना जल्दी मुक्त होना नहीं है, मतलब इस तरह से. है ना. तर मी असं टच करायचो, बाहेर यायचो. मी त्यांना विचारलं, मला असं वाटत होतं की यार मैंने तो गुजरात खींचा नहीं यार, क्या इनको फिर भी पूछ लेता हूँ. तर मी विचारलं माताजी कैसा रहा प्रभुजी. मैं त्या म्हणा प्रभुजी अभी भी बदन दुख रहा है. मग त्यांना विस्तार डिटेल घेतले. म्हणे प्रभुजी हम गिर गए, हमारा कुर्ता फट गया, ये हो गया प्रभुजी, ऐसा हो गया प्रभुजी. है ना. मतलब कोई बात नहीं, वो भी जगन्नाथ की कृपा है. जगन्नाथ ने ऐसे भी कृपा देते हैं, वैसे भी कृपा देते हैं, हर जगह से कृपा देते हैं. राईट. सो नो डाऊट ऑफकोर्स कोणी रथ खेचतो, चांगली गोष्ट, त्याची भावना चांगली पाहिजे आपली. असं तिथे कॉम्पिटिशन नाहीये, कोण खेचेगा, अरे रथ खींचने से मैं मुक्त हो गया, अभी मुक्त हो गया, हा मैं मुक्त हो गया, बाप रे. असं मुक्तिकामी असल्यावरती आपण कधीच भगवंताला प्राप्त करू शकत नाही. असे मुक्तिकामीवाले जे लोक असतात ते, त्यांना साहित्य मुक्ती, ब्रह्मज्योती, निराकार मुक्ती प्राप्त होते ब्रह्मज्योतीची. क्योंकि मुक्ति चाहिए ना, भगवान नहीं चाहिए उसको. मुझे भौतिक क्लेशों से मुक्त होना है तो जाओ, है ना. ऐसे आपको कमरे में भेज दूंगा जहाँ पे दुख नहीं है, जन्म मृत्यु जरा वाले कुछ भी नहीं, लेकिन वहां पे प्रेम नहीं मिलेगा आपको. अब बिना प्रेम के आप रह नहीं पाओगे, वापस वहां से नीचे उतरना पड़ता आपको. म्हणून ब्रह्मज्योती हे काही शाश्वत स्थान नव्हे, त्याच्यावर लोक खाली पतित होतात. हरे कृष्ण. बोला माताजी. प्रभूजी, माझं म्हणजे वेगळं उत्तर आहे. जगन्नाथपुरीला 2006 मध्ये पहिली यात्रा म्हणजे इस्कॉन मध्ये प्रवेश झाला माझा, यात्रेपासूनच. तर मी म्हणून म्हटलं होतं की मुलाला की आपण थोडं म्हणजे असं औक्षण करायला भगवंतांना फुलवात वगैरे असं काहीतरी घेऊन जायचं म्हणून असं. तर तो म्हटला की आई आपल्या इस्कॉन मध्ये तसं काही घेऊन जात नाही, फक्त दर्शन घेतात भगवंतांचं. मग आम्हाला म्हणजे ज्या रस्त्यावर जाणार होता ना, त्या रस्त्यावरच आम्हाला वरती रूम मिळालेली होती. आणि रथ आला प्रभूजी, म्हणजे सकाळी आम्ही थोडीशी दोरी ओढली भगवंतांची रथाची, आणि मग नंतर रूमवर आलो 2-3 वाजता. आणि नंतर रूमवरून मग जगन्नाथजी गेले आणि मी वरून दर्शन घेत होती. तर मला इतकं फिलिंग झालं ना तेव्हा की ह्या वेळेला जर मी मुलाचं नसतं ऐकलं आणि जर फुलवात आणली असती तर मी आज औक्षण केलं असतं भगवंतांना. आणि माझ्या अंगाला एकदम असे शहारे आले होते त्यावेळेला, म्हणजे मी औक्षण करू शकली असती वरून. खूप सुंदर दर्शन झालं होतं मला भगवंतांचं वरून सुद्धा. सकाळी खाली जाऊन दोरी उडून आली होती मी. नंतर 3-1 वाजता रूमवर गेली, नंतर 4 वाजता रूमवरून रथ गेला आणि मला खूप सुंदर दर्शन झालं. आणि त्यावेळेला मला आठवलं की मी मुलाचं न ऐकता जर आज फुलवात आणली असती भगवंतांना, आज मी औक्षण करू शकली असती. असं एकदम भारी, बरोबर. एकदम अंगावर शहारे यायला लागलेत माझ्या त्यावेळेला, अगदी काही क्षणापुरते. तेच शहारे अजून कंटिन्यू होतात तुमच्या अंगावरती. राईट. अशा प्रकारे हरे कृष्ण. स्मरण मुक्त्वा कलेवरम. म्हणून लक्षात ठेवा, आपली भक्तीची जी प्रक्रिया आहे ती काही एखादी इट्स नॉट एनी रिच्युअल, इट्स नॉट एनी मैकेनिक. जादू नहीं है वो, कि इन द सेंस की जादू है, लेकिन ऐसा जादू नहीं कि मैंने टच कर दिया मुक्त हो गया. अभी जे लोक भगवान, म्हणून जेवढे धामचे ग्लोरिफिकेशन किंवा बरेच इव्हन असं म्हटलं शास्त्रामध्ये, एक बार जो भगवान का नाम लेता मुक्त हो जाता है. राईट. तर त्याचे लेवल्स आहेत, जसं आपण डिस्कस केलं. लेवल 1 की मैं सचमुच क्वालिफाईड हो गया नाही. जसं तुम्हाला माहिती आहे चैतन्य चरित्रांमध्ये मुकुंदचं उदाहरण है ना. जेव्हा महाप्रभूने त्याला म्हटलं की मैं इनको दर्शन नहीं दे रहा हूं क्योंकि ये मायावादी का संग करते हैं, त्याला म्हटलं इसको निकाल दो यहाँ से. मग तो बाहेर जेव्हा महाप्रभू म्हटले की इनको 10 मिलियन लाइफ के बाद मेरा दर्शन मिलेगा. मग मुकुंद जेव्हा बाहेर गेला तेव्हा नाचा लागला. तुम्ही आता विचार करा, 10 मिलियन म्हणजे कितीतरी अब्ज वर्षानंतर तुम्हाला दर्शन भगवंतांचं होईल. हे तुम्ही ऐकाल जेव्हा तुम्हाला नाचायला होईल का? आपल्या लेवल नाही होणार, कारण आपण सगळे काय आहोत अजून रिच्युअल स्तरावरती आहेत. दर्शन नाही मुझे दिया. जन्माष्टमी कधी कोविडच्या वेळेला येतं, जेव्हा दर्शन भेटायचं ना, लोक रागावून जायचे, चिडून जायचे कॉन्ग्रेगेशनचे, हमको दर्शन नहीं दिया. अरे दर्शन ऐसे नहीं होता है. दर्शन ब्लेसिंग से होता है भगवान के. बिना ब्लेसिंग के भगवान को देखने जाओगे तो मार्बल दिखेगा, और ब्लेसिंग के साथ जाओगे भगवान का दर्शन देखने तो भगवान दिखेंगे. जब मुकुंद नाचा लगला, मुझे भगवान का दर्शन मिलेगा, दर्शन मिलेगा, दर्शन मिलेगा 10 मिलियन लाइफ के बाद. महाप्रभू बोलले उसे अंदर लेके आओ. महाप्रभू म्हटले त्याला आतमध्ये घेऊन या पटकन. का? कारण का सांगा मला. 10 मिलियन लाईफ थांबायला तयार होता. येस, थांबायला तयार होता. का? बिकॉज देन ही डेव्हलप दॅट ह्युमिलिटी. त्याने नम्रता विकसित केली की
भगवान को हम अपने डिमांड से नहीं देख सकते। जब भगवान कृपा देंगे तो भगवान पक्का दिखा देंगे, और भगवान ने मेरे को बहुत जल्दी कृपा दिया। 10 मिलियन लाइफ, मैंने इतने कितने करोड़ लाइफ बिताए हैं, भगवान ने इतनी जल्दी कृपा दे दिया। वाह, भगवान कितनी कृपाशाली है। बेसिकली इट बॉइल्स डाउन टू ऑल ह्युमिलिटी, नम्रता। मैं क्वालिफाईड नाही। इव्हन तुम्हाला दुसरा एक उदाहरण दिसेल चैतन्य चरित्रामध्ये, आपण ह्याच्यावर एंड करू त्या उदाहरणासकट। एक ब्रह्मचारी होता, तुम्हाला माहिती असेल, मिल्क ड्रिंकिंग ब्रह्मचारी, दूध पिणार, माहिती का तुम्हाला, सीसी मध्ये। आणि तो एकदा श्रीवास, तो म्हणजे फक्त दूध जगायचा। तो एकदा श्रीवास ठाकूरांना म्हटला की आप भगवान का कीर्तन करते हैं उधर रात भर, ये शिवा सांगन में, मैं भगवान का दर्शन कीर्तन देखना चाहता हूँ, मुझे अंदर लो ना। श्रीवास ठाकुर म्हटले अलाउड नहीं है, वो नहीं लेते किसी को भी, महाप्रभु गुस्सा हो जाएंगे, किसी को भी अलाउड नहीं है, केवल उनके अंतरंग पार्षद को छोड़कर। हा म्हटला नाही नाही, मला घ्या ना, त्याने विनवणी केली। मग श्रीवास ठाकूर शेवटी म्हटले की ठीक आहे, गपचूप राहायचं, मी तुला आतमध्ये घेऊन जातो। आणि घेऊन गेले आतमध्ये त्याला। आतमध्ये मागे जाऊन लपला आणि महाप्रभू आले, कीर्तन करायला लागले। महाप्रभू म्हटले आज आनंद येत नाहीये मला कीर्तनामध्ये, काहीतरी गडबड आहे। मग आता श्रीवास ठाकूर किती प्रिचर आहेत ना, प्रचारक आहेत, ते म्हटले प्रभू इथे ना कोणी पण पापी नाहीये, या रूम मध्ये कोणी दुष्ट व्यक्ती नाहीये। महाप्रभू म्हणतात बोलने का अर्थ क्या तुम्हाला, क्या बोलना चाहते हो? ते म्हटले इथे ना एक ब्रह्मचारी आहे, तपस्वी आहे, तो फक्त दुधावर जगतो। महाप्रभूंना एवढा राग आला महाप्रभूंना, एवढ्या गर्जना केला जोरात, तत्काळ त्याला इथनं काढा। आणि त्याला काढलं बाहेर। तो बिचारा, म्हणजे सगळ्यांसोबत त्याची एवढी इज्जत निघाली, सभेतनं त्याला बाहेर काढलं, एवढं वरडून। मग तो गपचूप गेला मान खाली करून। मग लगेच महाप्रभू काय म्हटले, बुलाव उसको अंदर, सी अगेन। त्याला काय म्हटले, उसको अंदर बुलाव। त्याला बोलवलं आणि महाप्रभू म्हटले देखो, त्याला पहिले काय बोललं, कारण तो नम्र होऊन गेला, त्याने रिटालिएट नाही केला। तो जेव्हा आला तेव्हा महाप्रभू म्हटले देखो, भगवान को प्राप्त करना है ना, केवल दूध पी के प्राप्त नहीं कर सकते हो। म्हणजे बेसिकली सांगण्याचा दूध पवित्र आहे, दुधाबद्दल आपल्या काही नाहीये। सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्या तपस्येने, आपल्या स्वबळावरच्या साधनेने आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही। त्या साधनेमध्ये नम्रता पाहिजे की मैं मतलब गया गुजरा हूं, मैं कोशिश करता हूँ थोड़ा सा जप करने का, थोड़ा करता हूँ मैं, भगवान मुझे कृपा दे, मेरे भक्तों की कृपा दे। जेव्हा ही भावना आपल्यामध्ये येते तेव्हा आपली साधना एवढी आपल्याला ब्लिसफुल बनवेल ना, इन द सेन्स की एवढी आपल्याला लॉंग लास्टिंग राहील ती साधना, आपण कधी सोडू शकत नाही। मग महामंत्र बोलायचं, महाप्रभू त्याला समजावलं, तपस्या से नहीं, आपके अकम्प्लिशमेंट से नहीं, बल्कि आपके नम्रता से कि मैं कुछ भी नहीं हूं, इससे आप भगवान को पा सकते हैं। पूर्ण भागवत, गीता, रामायण सगळे शास्त्र यानेच भरलेले आहेत, इसेन्स कि मैं कुछ भी नहीं हूं, मेरे औकात नहीं है, मी कोण आहे, मच्छर आहे, किडा आहे, मैं कुछ भी नहीं हूं। जो व्यक्ती असा विचार करतो त्याला सगळ्या प्रकारच्या धामांचे, सगळ्या, म्हणजे तुम्ही म्हणता ना माताजी म्हणत होत्या की धाम में ऐसे जाके ये ग्लोरिफिकेशन वो है, लेकिन कोई व्यक्ति यहाँ बैठ के अगर जगन्नाथपुरी का ध्यान करता है, मैं कुछ क्वालिफाइड नहीं हूँ धाम में जाने के लिए, मुझे कभी भगवान का बुलावा आया नहीं, वो उसको इंस्टेंटली भगवान का सारा कृपा, सारा मर्सी इंस्टेंटली प्राप्त हो जाता है, जो धाम में जाके भी कोई प्राप्त नहीं कर सकता है, क्वालिफाइड होने के बाद भी। सो इट इज लाइक दॅट। अशा प्रकारे जेव्हा आपण साधना करू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशी आपण जेव्हा साधना करू नम्र भावेमध्ये, भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्याच्या ऍटिट्यूड मध्ये, भगवंतांची सेवा करण्याच्या ऍटिट्यूड मध्ये, तेव्हा आपल्याला भगवंत शेवटला आठवतील, अदरवाईज आपल्याला भगवंत आठवणार नाही। तर आपण सगळे अशा प्रकारे प्रयत्न करूया। आणि आपण बोला, हा एक मिनिट, मधुरप्रिया माताजी बोला, सेवा करून माताजी। तर एक म्हणजे एक ज्येष्ठ व्यक्ती होती आमच्या नातेवाईकांमध्ये, जवळचे नातेवाईक होते, आणि माझ्या समोरच त्यांचं म्हणजे प्रयाण झालं। तर ते इतके नम्र होते स्वभावाला, आयुष्यभर नम्र फार स्वभाव होता त्यांचा, आणि इतकं शांततेने त्यांचं प्रयाण झालं ना की ते सारखे राम राम, अगदी म्हणजे शांततेने राम राम म्हणतच प्रयाण झालं प्रभूजी त्यांचं, अगदी म्हणजे आमच्या डोळ्यासमोर झालं ते बिलकुल। आणि त्यांचा स्वभाव ओरिजिनल नम्रच होता, आणि जाताना त्यांनी सारखे रामराम म्हणतच प्रयाण झालं त्यांचं। आणि त्यांनी कधी स्वाध्याय केलेलं नाही, कोणत्या पंथात नाही, कोणत्या म्हणजे असं अगदी जनरल वागायचं, पण चांगलं वागायचं, एवढंच फक्त त्यांच्या जवळ होतं। बाकी दुसरं त्यांनी काही खूप मोठे गुरु खूप मोठे केले होते त्यांचे गुरु, म्हणजे असे, पण असं काय आपल्यासारखे गुरु नसतात त्यांना पहिल्या लोकांचे की त्यांना पुन्हा पुन्हा ज्ञान देतील आपल्या गुरूंसारखं, असं काही पण नव्हतं त्यांचं। पण ते स्वतः इतके नम्र होते ना की आमच्या डोळ्यासमोर गोष्ट घडली की ते राम राम म्हणतच त्यांचं प्रयाण झालं।
नम्रता पाहिजे, तेवढी नम्रता असली तर आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. कोणत्या पंथात नव्हते, काहीच नव्हते असे दुर्मिळ असतात आत्मे. हरे कृष्ण. मधुर प्रश्न त्याची बोला. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी मी एक उदाहरण देऊ शकते का? बोला ना, बोला. प्रभूजी आता जस्ट म्हणजे जगन्नाथ किती कृपाळू आहेत त्याचे एक उदाहरण देते प्रभूजी. प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरीला रथयात्रेला जातो आणि बरेच जवळजवळ 20 वर्ष झाले जगन्नाथपुरीला जातो, पण रथ वगैरे ओढायला भेटतो, पण ह्या वर्षी काही जायला भेटलं नाही. भगवंताला प्रार्थना केली की काय कारणास्तव भगवंत नाही येऊ शकलेले, तर कृपया मला माफ करा. आणि तर मला असंच नेहमी आणत जा भगवंता तुमच्या दर्शनासाठी. आणि घरामध्ये पण जगन्नाथ आहेत. आणि त्या कालावधीमध्ये मी महाराष्ट्रामध्ये आईला सोडायला आले होते आणि बरोबर 7 तारीख होती प्रभूजी, जगन्नाथपुरीची रथयात्रा होती आणि मी ट्रेनमध्ये होते, दिवसभर चॅन्टिंग करत होते, भगवंताचं स्मरण करत होते. आणि जेव्हा मी मथुरेमध्ये उतरले रेल्वे स्टेशनला, तेव्हा पण मी जगन्नाथांचं स्मरण केलं. म्हटलं आता जगन्नाथ बाहेर आले असतील, जगन्नाथ रथामध्ये बसले असतील, हा मी विचार करत होते प्रभूजी. आणि जस्ट रिक्षामध्ये बसलो आणि थोडस मेन चौकामध्ये मथुरेच्या आल्यानंतर अचानक रिक्षा थांबली. पुढे एवढी मोठी गर्दी प्रभूजी, जगन्नाथांचं रथ होतं प्रभूजी पुढे आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा समोर होते. मी रिक्षातूनच भगवंताचं दर्शन केलं. म्हणलं भगवंता मी जगन्नाथपुरीला नाही येऊ शकले पण तुम्ही आलात म्हणलं भगवंता, म्हणून मी तिथं दर्शन घेतलं आणि पुढे अश्रू आले प्रभूजी. भगवंताला प्रणाम केला आणि पुढे आल्यानंतर वृंदावनमध्ये एंट्री केले आणि इथं पंचकुला भवन म्हणून एरिया आहे, तिथं आल्यानंतर तिथं पण रिक्षा थांबली. तर पण एकदम अशी भरपूर गर्दी होती, ट्रॅफिक जाम होतं. असं रिक्षातून बाहेर बघितलं प्रभूजी तर जगन्नाथांचा रथ होता. तिथं पण जगन्नाथांनी पूर्ण दर्शन दिलं, सुभद्रा महाराणी सर्वांनी दर्शन दिलं प्रभूजी. आणि खूप आनंद झाला. म्हणलं भगवंत तुम्ही वृंदावनमध्ये पण आलात. आणि तिथून प्रभूजी घरी आले. आता म्हणलं क्लिनिंग करायचं आणि भगवंत 8 दिवस झालं भगवंतांना भोग नाहीये, सर्वांना सेवा करून म्हणलं भोग वगैरे बनवायचा, म्हणून मी आतमध्ये आले आणि आता क्लिनिंग करणार एवढ्या दरवाजा वाजला प्रभूजी. मला वाटलं कोणते डिवोटी आले असतील म्हणून दरवाजा उघडला, तर एकदम रोडला त्याची घर असल्यामुळे दरवाजा उघडल्यानंतर समोर जगन्नाथांचा रथ प्रभूजी. जगन्नाथ समोर त्या दारामध्ये आणि डेवोटी मला म्हणायला लागले माताजी भगवंत आले तुमच्या दारामध्ये, तुम्ही दर्शन घ्या. म्हटलं प्रभूजी मी भोग वगैरे आणू शकत नाही कारण स्नान वगैरे केलेलं नाही. ते म्हणले काही नाही, भगवंत खूप कृपाळू दया आहेत, तुम्ही आणा काहीतरी भगवंतांसाठी. प्रभूजी मी फ्रुट्स घेऊन गेले भगवंतांना आणि प्रणाम केला, जगन्नाथांचं दर्शन घेतलं. आणि ते प्रभूजी म्हणाले की माताजी तुम्ही रशी ओढा भगवंताची रथाची. प्रभूजी मला जगन्नाथपुरीची आठवण आली, मी तिथं रथ ओढला आणि घरामध्ये आल्यानंतर मी जगन्नाथांकडे बघितलं. म्हणलं भगवंता मी नाही येऊ शकले पण तुम्ही आला तिथं सुद्धा. आणि प्रणाम केला प्रभूजी, क्लिनिंग केलं आणि अचानक एका डिवोटीचा फोन आला. आता म्हणलं भगवंतासाठी भोग वगैरे बनवायचा म्हणून मी गॅस जवळ गेले होते, तेवढ्यात फोन आला एका डिवोटीचा की माताजी तुम्ही काय करतात. म्हटलं प्रभूजी मी आता कुकिंग करते भगवंतांसाठी. तर म्हणले करू नका माताजी, भगवंतांचा खूप महाप्रसाद शिल्लक राहिलेला आहे, तुम्ही थोडंसं नंतर बनवा भगवंतासाठी, पण तुम्ही स्वतःसाठी काही बनवू नका, भरपूर म्हणजे प्रसाद राहिला जगन्नाथांचा. प्रभूजी गेले. मला वाटलं थोडंफार काहीतरी असेल, टिफिन वगैरे घेऊन गेलेले प्रभूजी. तर प्रभूजी गुलाबजामुन वेगवेगळे इतकी जवळजवळ 50 आयटम होते प्रभूजी. की मला आनंद बाजाराची आठवण झाली की प्रत्येक वर्षी मी जिथं जगन्नाथपुरीमध्ये प्रसाद घ्यायची मंदिरात, पण आज जगन्नाथांनी माझ्यासाठी घेऊन आले इथं. मी जगन्नाथांची म्हणजे हे उपकार कधी विसरू शकत नाही प्रभूजी. म्हणजे तो क्षण असा होता की भगवंत 3 वेळा मला दर्शन दिलं प्रभूजी आणि शेवटला की भगवंतांची विशेष कृपा होती. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आता आपल्याला मग नेक्स्ट टाइम माताजींसोबत जायला लागेल जगन्नाथपुरीला. आपल्याला विशेष कृपा प्राप्त होईल. राईट. सुंदर. अशी उदाहरणं असतात. आपण जेव्हा भगवंतावरती प्रेम करतो तेव्हा भगवंत आपल्यावरती प्रेम करतात. आपण बिना प्रेम करता अपेक्षा ठेवू शकत नाही की आपल्यावरती पण प्रेम करावं. जनरली आपण जगात अपेक्षा करतो की माझ्यावरती कोणी प्रेम करत नाही, पण तुम्ही किती करता तुम्ही पहिले बघून घ्या ना. जर तुम्ही प्रेम करत असाल तुम्हाला भगवंत स्वतःहून. असे भरपूर सुंदर जगन्नाथांच्या स्टोरी आहेत. एक सालबेगची पण तुम्ही स्टोरी ऐकली असेल, अशी स्टोरी आहे सालबेगची पण. अशा सुंदर सुंदर कथा आहेत. तुमची पण कथा याच्यामध्ये आता ऍड झाली, अमर कथा झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. सुभद्रा महाराणीचं ड्रेसिंग करत होते आणि अचानक नोज पिन असते ना, मी लावत होते प्रभूजी. अचानक थोडस टोचलं असेल कदाचित चुकून माझ्याकडून, ती सेवेमध्ये थोडस झाली, हलगर्जीपणा झाला आणि अचानक मी असं नाकाला टच झाला जोरात. तर मी एकदम हे झाले. सुभद्रा महाराणीचे डोळे मोठे झाले प्रभूजी आणि पटकन डोळे काशे खाली होते, नजर एकदम वरती केली तिने माझ्याकडे
म्हणजे मी एकदम शॉक म्हणलं क्षमा करा मला. म्हणजे प्रभूजी असे जगन्नाथ कधी कधी काय होतं ड्रेसिंगच्या वेळेला जगन्नाथांचा फेटा मी होतो बांधून, पण बलरामजी घेतच नाही फेटा, बऱ्याच वेळा तो निघतो. कधी बलरामजींचं केलं तर सुभद्रा महाराणीची चुंडरी वारंवार निघत असते प्रभूजी. म्हणजे असं ते लीला करतात प्रभूजी नेहमी तिघही. आणि डेली प्रभूजी असा एकही दिवस जात नाही मी डेली गीत गोविंद ऐकवते भगवंतांना रोज. तुमचं घर पूर्ण जगन्नाथपुरी झालेलं आहे. डेली ऍक्च्युली जगन्नाथपुरीमध्ये संध्याकाळी ऐकवतात, पण मला संध्याकाळी टाइम नसतो. मग मी सकाळी जेव्हा ड्रेसिंगच्या वेळेला त्यांना 4 वाजता 4:30 वाजता मी त्यांचं डेली ड्रेसिंग करते प्रभूजी, तेव्हा त्यांना मी ऐकवते गीत गोविंद. हरे कृष्ण. येस प्रभूजी. थँक्यू सो मच. तुमच्या घरी आता नेक्स्ट टाइम लास्ट टाइम येऊ शकलो नव्हतं, आता म्हणजे पूर्ण फौज घेऊन यावं लागेल. नक्की या प्रभूजी. हरे कृष्ण. थोडी सेवा करायला मला चान्स भेटेल. आम्हाला चान्स भेटेल सगळं तुमच्या दर्शन घ्यायची आणि सेवा करायची. नाही प्रभूजी. थँक्यू. अशी अद्भुत कथा आहे भगवंताच्या भक्तांची. तुमच्या सगळ्यांच्या घरी पण लिहिला होत असेल, तुमच्या बाकी लोकांना पण लिहिला होत असेल. गौरनीताय, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, कुणाकडे लड्डू गोपाल असतील, कुणाकडे काय असतील. अशा प्रकारे आपण जेव्हा भगवत परायण जीवन जगतो तेव्हा आपलं जीवन किती बघा म्हणजे केवढा आनंद आहे जीवनामध्ये. असा आनंद सोडून कुठे जायचा आणखीन आपण, है ना. आणि हे असा आनंद आपल्याला घेत घेत शेवटला भगवंताचं स्मरण करत करत प्रयाण करायचं भगवत धामाकडे. ठीक आहे, आपण मग नेक्स्ट टाइम कंटिन्यू करू श्लोक नंबर 6 पासून. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्री भगवद गीता की जय. अर्चा कल्पतरु वैश्य कृपा हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.